एनर्जी वर्कशॉप केल्यानंतर असं कळलं की नाही, थिएटर एक वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. हं, आणि अभिनयाची पद्धत सुद्धा वेगळी आहे. अभिनयाची जाण वेगळी आहे. हं, लोकं असं बरेच वेळा की अभिनय शिकवून येत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की अभिनय हा शिकवला जात नाही, पण अभिनयाच्या मागचा विचार शिकवला जातो आणि तो शिकावा लागतो. हं, आपण ओव्हर कॉन्फिडन्स असतो किंवा स्वतःला अंडर एस्टिमेट करतो. एक बॅलन्स, स्वतःला जाणणं, स्वतःला बघणं, स्वतःला परखणं, स्वतःला जज करणं, हे खूप महत्वाचं असतं. त्यांचंही नंतर मग त्यांचंही असं होतं की एनर्जी काय आहे? हे आमचे आमचे नातेवाईक किती सुंदर काम करतात तुमच्यापेक्षा. हं. माझी तर चेष्टाच खूप झाली. "तुला एनर्जीला कसं घेतलं रे? तुला ॲडमिशन कशी मिळाली?" ह्या लेव्हलला जायचं. "हो, नासाडी कामगार आहेत तुम्ही." काय म्हणतो? हां. हा नासकुटरा आहे, नासाडी कामगार आहेत. हो? अशी बरीच मोठी-मोठी लोकं म्हणायची. तर आलेल्या गोष्टीला तोंड देणं, फेस करणं, हे जे आहे ना, हे बाबांकडनं मी शिकलो. ती पॉझिटिव्हिटी खूप शिकलो बाबांकडनं मी. शेवटी एक सांगतो तुला मी, तुमचं नाणं तुम्हाला वाजवावं लागतं. हं, ते वाजवल्याशिवाय होत नाही. तुम्हाला पी-आर-गिरी लागते, जे काही लोकांच्या बाबतीमध्ये कमी पडतं असं मला वाटतं. पैसा आहे, पण तो कुणाला कसा मिळतो हं, ह्याचं काही गणित नाहीये किंवा ह्याचं काही मोजमाप नाही आहे. हं, पैसा आहे. म्हणून तर करायचं ना. मग आता विक्रम काकाजी म्हणत होते, की पोटासाठी हे पण करतो आहोत ब्रेड बटर. हं, टेलिव्हिजन त्यासाठीच करायचं असतो ना. हं, टेलिव्हिजन तुम्ही फार क्रिएटिव्ह करायला जातच आहे. कारण त्यांना त्यांची इच्छाच नसते क्रिएटिव्ह. हं. बरं इतके महान क्रिएटिव्ह आमचे लोक असतात, की ज्यांना रोहिणी हट्टंगडी नाव घेतल्यानंतर "ये कौन है? इसने क्या किया है?" असा प्रश्न मला क्रिएटिव्ह कडनं विचारला गेला. शाब्बास. प्रोडक्शनवर दुसरी सीरियल सुरू करतात. त्यांची झाली पण सीरियल सुरू, टेलिकास्ट पण सुरू झालं. पण मुद्दा असा आहे, की तुम्ही एका फटक्यात बरं काही म्हणजे ज्याला आपण कॉर्पोरेट झाले ना, हे कॉर्पोरेट आहे आणि कलेच्या मध्ये कॉर्पोरेट येऊ नये असं माझं म्हणणं आहे. हं, कला ही कॉर्पोरेट नसावी. म्हणून म्हणतो मी टेलिव्हिजन माध्यम हे खूप प्रभावी आहे. तुम्ही वापरलं चांगल्या पद्धतीनेच होतंय. म्हणजे आपल्याकडे मी जे हल्ले करतात, आपल्या देशात आता परवाच हल्ला झाला हं, आपल्यावरती हं. पहलगामवरती. त्यांचं प्लॅनिंग, त्यांची बुद्धिमत्ता ही त्यांनी चांगल्यासाठी वापरली ना, तर कुठला कुठे देश जाईल त्यांचाही आपलाही. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो. बोलत राहूया चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे सांगण्याच्या पाठीमागचं कारण असं, की आत्तापर्यंत जे काही व्ह्यूअर्स या बोलत राहूया चॅनलसाठी मिळालेत, हे सगळे ऑर्गॅनिक व्ह्यूअर्स आहेत. आता ऑर्गॅनिक व्ह्यूअर्स म्हणजे काय? तर अनेक जण आपल्या चॅनलच्या प्रसिद्धीसाठी कुठलीतरी पी-आर टीम नेमतात. कुठेतरी 4 पैसे देतात आणि मग त्या चॅनलचे व्ह्यूअरशिप वाढते. पण आपल्या बोलत राहूया चॅनलचं वैशिष्ट्य आहे, की आत्तापर्यंत जेवढे व्ह्यूअर्स मिळालेत, ह्याच्यासाठी एकही रुपया आपण खर्च केलेला नाही. त्यामुळे जितकं प्रामाणिकपणे काम करता येतंय, तितकं आपण करतोय आणि तुम्ही रसिक ते उचलून देखील धरताय. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि नक्की हा चॅनल सबस्क्राईब देखील करा. आज आपल्यासोबत बोलत राहूयाच्या या भागामध्ये गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत. आपण अनेक वेळेला म्हणजे आता IPL पण सुरू आहे. वेगवेगळ्या सीरियल्स असतात. तर त्या सीरियल्समध्ये, चित्रपटात आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 ओव्हरच्या मध्ये ज्या जाहिराती दिसतात, त्या जाहिरातींमध्ये पण हा चेहरा आपण अनेक वेळा बघतो. आणि मग आपण तो चेहरा बघितल्यानंतर, अरे कुठेतरी बघितलंय. मग ते कुठेतरी बघितलंयच्या पाठीमागे एक फार मोठी मेहनत असते. ती मेहनत समजून घेणं हे तुमचं आमचं कर्तव्य असतं. आपण स्वागत करूया अभिनेते अभय कुलकर्णी यांचं. नमस्कार. नमस्कार अभय. आता अभय माझा जुना मित्र आहे. त्यामुळे फॉर्मल इंट्रोडक्शन तर झालं, पण आता मी अभयशी, तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. पण मी जसं म्हणतो, की वयाने मोठं असलं तरी सुद्धा त्या व्यक्तीचं श्रेय असतं, की ती मैत्रीची लेव्हल एक चांगली
सभ्य लेवल ज्याला आपण म्हणतो ती अभयनी जपलेली आहे. हसतोय सभ्य म्हटल्यानंतर. तर अभय, मला ना तुझा NSD पासूनचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. Good. म्हणजे NSD मध्ये तू कसा गेलास, NSD मध्ये जायची इच्छा तुझ्या मनामध्ये का आली, आणि NSD चं वातावरण आणि NSD मधलं तुझं आयुष्य हे कसं होतं, इथपासून आपण सुरुवात करूया. मला सांग, NSD मध्ये तुझं कसं जाणं झालं? मुळात तू NSD मध्ये सुरुवात करतोस हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण NSD मी माझं जे काही माझा बायोडाटा सो कॉल्ड देतो तो मी NSD नंतरचाच देतो, त्याच्या आधीचा देत नाही. त्यामुळे माझा नवीन जन्म म्हणा किंवा नव्याने मी पाहिले स्वतःला किंवा जाणले स्वतःला, असं होतं ते. NSD बद्दल मला 70च्या दशकामध्ये माहिती होतं की NSD नावाची एक संस्था आहे, अशी आहे. पण तिथं जावं असं कधी फार वाटलं नव्हतं. माझं शालेय शिक्षण माझं अलिबागमध्ये झालं, मग पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये आल्यानंतर अनेक संस्थांशी माझा संपर्क झाला. आणि तेव्हा असं झालं की मी काम करत होतो. म्हणजे त्यावेळेला जे काही मीडिया अवेलेबल होती, म्हणजे रेडिओ म्हणा, स्टेज म्हणा, स्टेजवरती सुद्धा कविता वाचन असेल, डान्स असेल, नाटक असेल, फिल्म म्हणा, टेलिव्हिजन म्हणा, या सगळीकडे रेडिओ. त्यामुळे माझं त्या काळामध्ये सगळं काम चाललं होतं. पण एक वर्कशॉप झालं होतं पुण्यामध्ये NSDचं 1990 साली. तर त्या वर्कशॉपला पुण्यातली काही माणसं निवडली होती आणि काही लोक दिल्ली वगैरे ह्या पर्यंत आलेली होती. सगळी म्हणजे पुण्याच्या बाहेरची लोक होती. ते वर्कशॉप जेव्हा मी केलं तेव्हा मला असं जाणवलं की बाबा, आपण जे करतो आहोत ते आपल्याला परिपूर्ण वाटतं, सगळं चांगलं आहे, पण त्याच्या परेही काही दुनिया आहे, त्याच्या परेही काही आहे शिकण्यासारखं. कारण तुम्हाला तुमच्या एका सिक्युअर वातावरणात राहिल्यानंतर तुम्हाला बाहेरचं जग माहिती नसतं. तर तुम्हाला असं वाटायचं की आपणच सगळे राजे आहोत. मी मराठी रंगभूमी बद्दलची सगळीच इत्यंभूत माहिती मला त्यावेळेला होती. तो अभ्यासही मी केलेला होता आणि नाट्यशास्त्राचा कोर्स पण केला होता मी. मॉडर्न कॉलेजचा एक कोर्स होता, तोही केला होता. त्यामुळे मला असं वाटतं की आय एम लाईक, मी परिपूर्ण आहे. बरं, PDS सारख्या संस्थेमध्ये काम करत होतो. रोल किती करत होतो हा महत्वाचा मुद्दा नव्हता, कारण त्याला आम्ही ज्युनियर होतो, त्यामुळे आम्हाला आमचा चान्स यायला खूप वेळ लागत होता, पण आम्ही बघत होतो सगळ्यांच्या बरोबर. पण NSD वर्कशॉप केल्यानंतर असं कळलं की नाही, थिएटर एक वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं आणि अभिनयाची पद्धत सुद्धा वेगळी आहे, अभिनयाची जाण वेगळी आहे. लोक असं बरेच वेळा की अभिनय शिकवून येत नाही, तर माझं असं म्हणणं आहे की अभिनय हा शिकवला जात नाही, पण अभिनयाच्या मागचा विचार शिकवला जातो आणि तो शिकावा लागतो. बरोबर. आणि तो मला जेव्हा मी वर्कशॉप केलं तेव्हा जाणवलं की तो मिसिंग होता माझ्यामध्ये. त्यामुळे तो जो एक अभिनय करायच्या मागचा विचार, कॅरेक्टरच्या मागचा विचार असतो, शास्त्रशुद्ध पद्धतीने. मला माहितीये की मला ताप आला तर मी क्रोसिन घेतो, मला सर्दी आली तर मी सॅरेडॉन घेतो, किंवा डोकं दुखलं, अशा मला जुजबी औषधं माहिती आहे, पण मला त्याची खोलातली माहिती नाहीये, त्यामुळे मी त्या लेवलला जाऊ शकत नाही. तसं मला अभिनयाची जुजबी माहिती होती, पण मला जर करिअर, आणि त्याला करिअर करावी असा विचार आला का त्याच्या आधी मला असं वाटलं होतं की मी माझा असा विचार होता की मी बालचित्रवाणीमध्ये काम करत होतो, SIT. आपण प्रोडक्शन मध्ये जावं, आपण प्रोड्युसर व्हावं, असं डोक्यामध्ये होतं की बाबा ठीक आहे, सिक्युअर जॉब आहे, कार्यक्रम करा, शूटिंग करा, एज्युकेशनल प्रोग्राम्स करा आणि यु आर सेव्ड, यू आर लाईक सेटल्ड. पण नंतर झालं की नाही, अभिनयाकडे सिरियसली जर बघायचं असेल तर तुम्हाला सिरियस आहे, तर हे शिक्षण घेणं खूप महत्वाचं आहे आणि NSD शिवाय पर्याय नाही. आणि ते 40 दिवसाचं इंटेन्सिव्ह वर्कशॉप मी केलं, त्याची प्रोसेस मी बघितली. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ते वर्कशॉप आहे. एक वेगळाच अँगल थिएटरकडे बघण्याचा किंवा अभिनयाकडे बघण्याचा, स्क्रिप्ट कशा पद्धतीने करावं, कारण आम्हाला एवढं माहिती नव्हतं. म्हणजे आता त्याला आमचे सिनियर आम्हाला सांगायचे, पण शेवटी त्यांचे सिनियर सुद्धा इथलेच होते. त्यामुळे हा एक वेगळा, तुम्ही एका वेगळ्या वातावरणात गेलात, वेगळा मोठा कॅनव्हासच मोठा होता ना. सो त्यामुळे मला NSD असं वाटलं की आपण करावं. आणि मग त्याला असं की नाही, आपण आता प्रोफेशनल ऍक्टर व्हावं, अभिनेता म्हणून आपण पुढे काम करावं, कारण त्याच्यामध्ये ते पक्क होतं माझं. म्हणजे डिरेक्शन मध्ये किंवा सिनिक डिझाईन आमच्याकडे स्पेशलायझेशन असतं, ते नाही करायचं. आणि अशा मी प्रयत्न केला, माझं सिलेक्शन झालं आणि मी 91ची जी आमची 94ची बॅच, जो फोटो खूप फेमस होतोय गेली 5 वर्ष, तुझ्याबरोबर माझ्यामध्ये आशुतोष राणा होता, यशपाल होता, मुकेश तिवारी होता, कुमुद मिश्रा होता, सत्यजित शर्मा, ज्ञान प्रकाश, कृष्णा के, सनसनीवाला चैन से सोना है तो जागना सीखो वगैरे वाला शिवजन त्रिवेदी होता. अशी आमची बॅच, ही गोल्डन बॅच होती. सो आय जॉईन देअर. आणि मग हळूहळू एक एक गोष्टी अशा उलगडत जायला लागल्या
आणि माझं कम्प्लीट विश्व बदललं, माझा कम्प्लीट अप्रोचच बदलला. हम्म. टुवर्ड्स अभिनय असेल, टुवर्ड्स नाटकाचा अभ्यास असेल, कारण नाटकाचा अभ्यास होताच होता. हम्म. म्हणजे विभा देशपांडेंकडे मी नाट्यशास्त्राचा कोर्स केला होता 1987 साली, मॉडर्न कॉलेजचा प्रमाणपत्र कोर्स होता. पण तो मराठी पुरता मर्यादित होता. मला मोहन राकेश माहिती नव्हते, मला शेक्सपियर माहिती होता पण वाचला नव्हता शेक्सपियर. मला इब्सेन माहिती नव्हतं, इब्सेनचं कॉन्ट्रीब्युशन मला माहिती नव्हतं, जॉर्ज बर्नार्ड शॉ माहिती नव्हते मला. त्यानंतर मला अनेक लोक, मला गिरीश कर्नाड असे माहिती होते, पण गिरीश कर्नाड म्हणा किंवा बादल सरकार यांची नाटकं फार वाचली नव्हती, तुगलक पाहिलेलं होतं. सो हे जे तुम्हाला एक्सपोजर मिळतं ना, आणि हे इंटरनॅशनल लेवलचं, नॅशनल पण नाही, इंटरनॅशनल लेवलचं तुम्हाला जे एक्सपोजर मिळतं ना, ते तुम्हाला एक व्यक्ती म्हणून खूप वेगळं घडवत असतं. म्हणून माझं असं अजूनही म्हणणं आहे की प्रोफेशनल तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर प्रोफेशनल ट्रेनिंग घेणं हे खूप गरजेचं आहे. पण ती 3 वर्ष माझी NSDची ना प्रचंड अशी उलटापालट माझ्या आयुष्यामध्ये झाली. स्वतःचा शोध घेणं, स्वतः काय आहे हे बघणं. कारण मी तशा खूप इंट्रोवर्ट होतो, मला फार मित्र नव्हते, मी फार बोलायचो नाही, मी फार शेअर करायचो नाही. आणि तुम्ही एक अभिनेता म्हटल्यानंतर, कलाकार म्हटल्यानंतर तुम्हाला शेअरिंग हे आलं पाहिजे. तुम्ही दोन्ही गोष्ट आदान प्रदान, शेअरिंग पण आलं पाहिजे, लिस्निंग पण आलं पाहिजे. ते जर नसेल, हे सगळं मला NSDने शिकवलं. NSDने असं तुम्हाला बसून पण शिकवलं, पण त्या वातावरणाने तुम्ही खूप शिकता. मुळामध्ये घरातनं बाहेरपर्यंत एकटं राहणं, आपल्या गोष्टी एकट्या करणं, आपल्या घरामध्ये सगळं आपण सिक्युअर्ड असतो. मी डॉर्मेटरी 4 लोकांबरोबर रूम शेअर करत होतो, ती सवय कधी नाही. संडास बाथरूम कॉमन होतं, ती सवय कधी नाही. म्हणजे तुम्ही उठून इकडनं तुम्ही 50 पावलं जाऊन मग तुम्ही ब्रश करा, ती सवय नाही. आपला हा जो प्रकार असतो ना, हा शेवटी तुम्हाला एक काय म्हणतात त्याला स्ट्रॉंग म्हणा किंवा सगळ्याच अर्थाने बनवत असतो. तर त्या अर्थाने माझा NSD मध्ये मला खूप फायदा झाला. अनेक शिक्षक चांगले मिळाले मला. म्हणजे रीटा कोठारी, रीटा गांगुली म्हणून मला कथकलीच्या शिक्षिका मिळाल्या, उत्तरा बावकर मला मिळाल्या. त्याच्यामुळे अलकाजी साहेबांनी 1958 साली NSD सुरू केलं. एशियन थिएटर त्याचं नाव होतं आधी, आणि मग ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा झालं. त्यावेळेला अलकाजींनी, जसं शिवाजी महाराजांनी असे लोक रत्न हेरली होती ना, तसे अलकाजी साहेबांनी जी रत्न हेरलेली होती ना, सुदैवाने ते सगळे आम्हाला मिळाले. फक्त अलकाजी साहेब नाही मिळाले, कारण ते त्यावेळेला होते पण ते स्कूलमध्ये येत नसत. पण बाकी सगळे जे शिक्षक त्यांनी अपॉइंट केलेले शिक्षक होते, दादा महापात्रा असतील, रीटा कोठारी असतील, निभा जोशी असतील, BM शहाजी असतील, त्याच्यानंतर कीर्ती जैन आमच्या डिरेक्टर्स होत्या त्या असतील, किंवा उत्तरा बावकरांचं नाव मगाशी मी घेतलं, रामगोपाल बजाज असतील, हे सगळे लोक, म्हणजे आमचे कार्पेंट्रीचे सुद्धा असतील, जे आम्हाला कार्पेंट्री शिकवायचे, मास मेकिंग शिकवायचे, रॉबिन दास असतील, हे सगळे आम्हाला मिळाले. सो आम्हाला ते ट्रेनिंग मिळालं जे आमचे सिनियर्स जे आहेत, जे इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे आमचे गुरु आहेत, नसीरभाई वगैरे, ते त्यामुळे आम्हाला त्या मुशीतनं आम्ही शिकलो. त्यामुळे एक डिसिप्लिन कामातली, डिसिप्लिन आयुष्यातली, डिसिप्लिन व्यावहारिक जीवनातली, ती डिसिप्लिन खूप महत्वाची आली. अभ्यास महत्वाचा आला. कुठलेही गेलं थातूरमातूर गेलं नाही. कॉन्फिडन्सच्या बाबतीमध्ये एक बॅलन्स कॉन्फिडन्स नावाचा प्रकार असतो. आपण ओव्हर कॉन्फिडन्स असतो किंवा स्वतःला अंडर एस्टिमेट करतो. एक बॅलन्स, स्वतःला जाणणं, स्वतःला बघणं, स्वतःला परखणं, स्वतःला जज करणं, हे खूप महत्वाचं असतं. आपण स्वतःला ना अनेकदा एक्सक्युजेस देतो, आपण स्वतःला अनेकदा माफ करतो. ते माफ न करता, कारण आमच्याकडे ना अनुराधा कपूर म्हणून आमच्या एक मॅडम होत्या, त्यांनी सेल्फ वरती काम केलं होतं. तो सेल्फ म्हणजे काय मला सांग. आपण स्वत्व हे मला व्याख्या शब्द माहिती आहेत मला, सेल्फ म्हणजे अमुक अमुक आहे, पण एखादा रोल करताना तुमचं सेल्फ आणि त्याचं सेल्फ हे मॅच कसं झालं पाहिजे. काही गोष्टी माझ्या सेल्फ मधल्या मला माहिती असल्या पाहिजेत, ज्या मला बाजूला करता येतील आणि त्याच्या सेल्फ मला अडॉप्ट करता येतील त्या कॅरेक्टरच्या, तरच कॅरेक्टर. नाहीतर मग सगळीकडे माझा सेल्फ तसाच राहिला तर सगळीकडे मीच दिसेल, छापाचा गणपती होईल ना. म्हणजे अभय सगळीकडे दिसेल ना, मग तो हे कॅरेक्टर दिसणार नाही, ते कॅरेक्टर दिसणार नाही. हा जो वेगळेपणा जो आहे सेल्फ मधला, तो काढणं गरजेचं आहे. तो बेसिकली शिकलो. डायरी लिहायला शिकलो मी, कारण आम्हाला लिटरेचरमध्ये मोहन राकेशची डायरी होती. सो डायरी मध्ये तुम्ही स्वतःशी संवाद साधू शकता, तुम्ही स्वतः कडे एका तटस्थ दृष्टीने बघू शकता. आता आपण हे बायस दृष्टीने बघतो की माझी काही चूक नव्हती, हे असं झालं तसं. नो, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट एव्हर हॅपनिंग. जे तुझ्या आयुष्यात जे घडत आहे तू रिस्पॉन्सिबल आहेस, ही जबाबदारी घ्यायला शिकलो, जे फार क्वचित झालं असतं माझं इथं राहून. जर मी NSD ला गेलो नसतो तर फार क्वचित झालं असतं मला, कारण जबाबदारी घेणं आपल्या शब्दांची, आपल्या वाक्याची, आपल्या कॅरेक्टरची, कारण शेवटी जबाबदारी असते ना. कॅरेक्टर हे माझ्या घरात राहायला, माझं देह हे माझं घर आहे, ते माझ्या घरात राहायला येतं.
त्याची जबाबदारी घेणं, त्याची काळजी घेणं, हे मी तिथं शिकलो. टेक्स्टचा अभ्यास कसा करायचा, सबटेक्स्ट काय असतं. बरं, याच बरोबरीने तुम्हाला टेक्निकल नॉलेज पण शिकलं जातं. तुम्हाला एस्थेटिक्स असतं, मग तुम्हाला ग्रीक आर्ट असते, तुम्हाला रशियन आर्ट असते, तुम्हाला मायकेल अँजेलो तुम्ही शिकता. म्हणजे कलाकाराची काय गरज आहे असं म्हणून होत नाही. तुम्हाला पेंटिंग्समधनं पण शिकू शकता, तुम्ही पोएट्रीमधनं शिकता, तुम्ही कार्पेंट्रीमधनं शिकता. तुम्हाला ती मापं कळली पाहिजेत. तुम्हाला एक्झॅक्टली कशा पद्धतीने, कारण शेवटी ना अ, सगळ्याचा बॅलन्स आणि गणितं ही महत्वाची असतात. तर त्या अर्थाने मला एन-एस-डी आणि प्लस तुमच्याबरोबर अख्ख्या भारतामधले लोकं असतात. सो प्रत्येकाची संस्कृती वेगळी असते, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं असतं, प्रत्येकाची समज, जडणघडण, माणूस म्हणून तो वेगळा असतो. त्यामुळे त्यांच्याशी कोप करणं. सो यू नीड टू बी, तुम्हाला स्वतःला त्याला ग्रो करावं लागतं. म्हणजे मला जर माझा बिहारी मित्र होता, माझा एक कर्नाटकामधला मित्र होता, म्हणजे आहे विजय कुमार. त्याच्यानंतर माझा संजय झा नावाचा, तोही बिहारचा होता. कृष्णा के माझा कर्नाटकातला होता. ज्ञान प्रकाश माझा नैनितालचा होता. आशुतोष राणा, मुकेश तिवारी, कुमुद मिश्रा हे सगळे सागर मध्य प्रदेशचे होते. अभिलाष पिल्ले हा केरळचा होता. अनिरुद्ध खोटवड हा पुण्यातलाच होता. सो वेगळी संस्कृती, वेगळे विचार. बरं, त्यातल्या काही लोकांनी, महाराष्ट्रामध्ये थिएटर आपलं खूप आधीपासून होतं, बाळकडू असल्यासारखं होतं. त्यातल्या काही लोकांनी, यशपाल वगैरे किंवा ज्ञानप्रकाश वगैरे थिएटर त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या वर्षात सुरू केलं. सो थिएटरमध्ये अगदीच नवीन होते, पण त्यांची कन्सेप्ट. सो हा सगळा प्रकार जो आहे ना, हा वेगळ्या भाषा, वेगळं कल्चर, ह्यांना तुम्ही ग्रो होता. तर त्या अर्थी मला एन-एस-डी ने मला नवीन जन्म दिला असं मला हरकत नाहीये. एन-एस-डी म्हणजे आता आत्ताचं जनरेशन सुद्धा बघते हे मुलाखत, म्हणून मी तुला विचारतो की एन-एस-डी मध्ये तू म्हणालास की माझं सिलेक्शन झालं. तर एन-एस-डी मध्ये जायच्या आधीची एक ती प्रक्रिया असते, ती नक्की काय असते? ऍक्च्युअली काय असतं, आणि ती तेव्हाचीच आत्ता पण आहे का? मला आता असं वेगळं? वाटतं आता असावी, मला आत्ताचा एवढा अंदाज नाही, पण सेमच असावी प्रक्रिया. म्हणजे आत्ता ऍड आलेली आहे खरं तर. त्यांची ऍड येते पेपरला. माझ्या बॅच पासून एन-एस-डी ला ग्रॅज्युएशन हे कंपल्सरी झालं. त्याच्या आधी 10+2 होतं. 12वी नंतर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत होता. पण कन्सिडरिंग द कोर्स, त्याची डेप्थ खूप अवघड आहे ते. कारण तुम्ही हे सगळे लिटरेचर, म्हणजे वर्ल्ड ड्रामा, क्लासिकल इंडियन ड्रामा, भरतमुनी असेल किंवा भास असेल, यु नो, हे सगळे संस्कृत नाटकं किंवा आपले मराठी, हिंदी मधले नाटककार किंवा फॉरेनचे नाटककार, हे जड असतं खूप. त्यासाठी मग त्यांनी ग्रॅज्युएशन केलं. तर ते काय करतात, तुम्ही एक तर तुम्हाला अनुभव हवा, 10 नाटकांचा अनुभव हवा. तुम्ही अप्लाय करा त्यांना. तुमचा काय 10 नाटकांचा अनुभव असेल ते तुम्हाला जज करतात आणि तुम्हाला ना पहिल्या इंटरव्ह्यूसाठी बोलवतात. तर पहिला इंटरव्ह्यू झोनल असतो. मुंबई, कलकत्ता, बेंगलोर, दिल्ली अशा वेगळ्या ठिकाणी त्यांचे असतात ते. त्याच्यामुळे तुम्हाला तिकडनं एक 10-12 नाटकांची लिस्ट येते, जी जागतिक नाटकं असतात. त्यामुळे तुघलक असेल, ययाती असेल किंवा घाशीराम कोतवाल असेल, घोस्ट असेल किंवा लोअर डेप्थ असेल, थ्री सिस्टर्स असेल, हॅमलेट असेल, यु नो, अशी असतात. त्यातली 2 नाटकं तुम्ही डिस्कशनला तयार करायची, अभ्यास करायचा त्याचा. त्यानंतर ते काही कविता आणि काही पॅसेजेस पाठवतात, उतारे हिंदी भाषेमधले. त्यातल्या कविता आणि उतारा तयार करायचा. आपल्याकडनं आपल्या भाषेतला एक उतारा तयार करायचा, मातृभाषा तुमची जी असेल ती. आणि मग तुमचं नाचाची अबिलिटी किती आहे. एक रिटन एक्झाम असते, जी आमच्याकडे होती. त्याच्यामध्ये 2 सेक्शन असायचे. पहिल्या सेक्शनमध्ये ए आणि बी. त्याच्यापैकी ए, बी मध्ये कुठलंही एक उत्तर द्यायचं. दुसऱ्या सेक्शनमध्ये ए आणि बी. फक्त त्यांच्यामध्ये एक प्रश्नाचं उत्तर, म्हणजे दोन्ही मधले एक हिंदीमध्ये लिहायचं आणि इंग्लिशमध्ये लिहायचं. कारण आमचं अच्छा. मीडियम हिंदी आणि इंग्लिश आहे बेसिकली. बेसिक मीडियम, बेसिक हिंदीच जास्ती आहे, पण इंग्लिश आता आमच्याकडे सू वेस्टर्न म्हणून रॉयल शेक्सपियर अकॅडमीची ती होती आलेली. सिसिली बॅरी म्हणून होती, ज्यांनी शॉन कॉनरीला स्पीच शिकवलं होतं, त्या आल्या होत्या. तर असे बाहेरचे फ्रिट्स बेनिफिट्स जर्मनचा आलेला होता शिकवायला. सो असे बाहेरचे येतात, त्यामुळे इंग्रजी हे महत्वाचं असतं. तर ते होतं. आणि मग आयत्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्याच्यात असतं ते. मग तुमचे डान्स तुम्हाला येतो का, गाणं येतं का, तुम्हाला रंगभूमी विषयीची किती माहिती आहे, तुला बेसिकली ऍक्टर का व्हायचं आहे, ऍक्टर का व्हायचं, मग तुला नाटकात तू नट का व्हायचं आहे. मी जेव्हा गेलो आजपासून 35 वर्षापूर्वी, तेव्हा एवढी सगळी अपॉर्च्युनिटी नव्हती, व्यवधान होती. एक ती टेलिव्हिजन, म्हणजे टेलिव्हिजन होताच होता, पण या अशा वाहिन्या नव्हत्या. OTT तर नव्हतं. सिनेमा होता, नाटक होतं, एवढंच होतं फक्त ते. त्यामुळे आम्हाला हा प्रश्न असा होता की तुम्हाला का जायचं आहे. आजचा तो प्रश्न फारच आहे ना, कारण एवढे ओपनिंग आहेत. ओपनिंग. सो ते तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. बरं, मॅनिप्युलेशन तुम्ही करू शकता, पण समोरचे लोक खूप हुशार असतात, त्यांना कळतं मॅनिप्युलेशन आहे नाही आहे. रंगभूमी के लिए करूंगा वगैरे वगैरे वगैरे. सो एनिवे,
तर ते झालं की तुमच्या त्यात सिलेक्शन झालं की तुम्हाला दिल्लीला 4 दिवसाचं वर्कशॉप असतं, जे प्रॉपर थिएटर वर्कशॉप असतं. सकाळ तुम्हाला राहायची सोय करतात, तुम्हाला जाण्याचं भाडं देतात वगैरे वगैरे. सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही दिवसभर त्या वर्कशॉपमध्ये जे जे तुम्हाला सिच्युएशन दिल्या जातील, टास्क दिले जातील, ते टास्क तुम्ही करता आणि त्यातनं तुमचं निवड केली जाते की 4 दिवसामध्ये माणूस म्हणून कसा आहे. आता 4 दिवसात माणूस ओळखणं तसं अवघड असतं, पण एक जेन्युनिटी कळते की बाबा जेन्युइन आहे का नाही आहे, आणि ते केल्यानंतर मग त्याचं सिलेक्शन होतं. म्हणजे ऍप्लिकेशन वर्सेस सिलेक्शन हा रेशो किती आहे? अरे सिलेक्शन 26 मुलांचं होतं फक्त, आणि ऍप्लिकेशन किती असतात? हजारो. म्हणजे ते टफच आहे. अरे आशिया खंडातली एकमेव संस्था आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा जी नाटकाचं प्रॉपर ट्रेनिंग देते आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. मला वाटतं 9,000 रुपये आता प्रत्येक स्टुडंटला मिळतात बर स्टायपँड. प्रत्येक स्टुडंट 3 वर्ष. मला 550 रुपये मिळायचे. आमच्या आधीचे जे होते उत्तर भागात त्यांना 250 रुपये मिळायचे, बट दॅट इज इन टू 60s. मी 90s अर्ली 90s मध्ये होतो तर मला 550 रुपये होते आणि मी बाहेर पडेपर्यंत 650 का काहीतरी झाली होती माझी स्कॉलरशिप. आणि आता काहीतरी 9,000 रुपये. पण त्याच्यामध्ये तुमची हॉस्टेलची फी जाते, तुमचं एज्युकेशन फी जाते, कट होतात, मेस जातं. पण अशी कुठली संस्था मला सांगी तुम्हाला पैसे देते आणि ती शिकायला पण देते. आशिया खंडातली एकमेव संस्था आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मलेशियाची काही लोक असतात, मॉरिशियसची असतात, श्रीलंकेचे असू शकतात, पाकिस्तान कोणी आलेलं नव्हतं आतापर्यंत. पण ह्या बाकीच्या देशामध्ये सुद्धा, नेपाळ, ह्या देशामध्ये सुद्धा लोक असतात. सगळे मिळून 26. आता 26 झालेत, माझ्याला 20च होते. बर त्यातल्या 5-6 मुली असतात. त्यामुळे आपली वर्णी ही त्या 14 मध्ये लागणं गरजेचं असतं. ती मोठी गोष्ट आहे. पण NSD ग्रॅज्युएट झाल्यानंतर लगेच मुंबईमध्ये तर काय पायघड्या नसतात. मग तो स्ट्रगल किती मोठा असतो? माझं काय झालं, माझं त्या स्ट्रगलच्या बाबतीत मला असं फार त्यावेळेला झालं नाही, मला खरं सांगायचं. कारण मी ना मगाशी म्हटल्याप्रमाणे NSDला जायच्या आधी मी सुमित्रा भावे किंवा बेसिकली सुमित्राताईंबरोबर काम करत होतो. मी बाकीचं चालू होतं माझं कवितांचं वगैरे, पण सुमित्राताईंबरोबर असल्यामुळे मला आय वॉज सिक्युअर की बाबा NSDत आल्यानंतर मला यांच्या ग्रुपबरोबर काम करायचं आहे. ते मी केलं, पुढचे 5-6 वर्ष केले. त्यामुळे मला तसं नाही, पण स्ट्रगल खूप असतो. आत्ता स्ट्रगल जास्ती याचं कारण असं, आता ओपनिंग जास्ती आहे त्यामुळे कॉम्पिटिशन जास्ती आहे आता. त्यावेळेला एवढी कॉम्पिटिशन होती, पण ती त्यावेळेचा 10 रुपयाचा भाव आणि आजचा 1000 रुपयाचा, ते 10 रुपये जास्तीच होते ना. आज 1000 रुपये किंवा लाख रुपये वाटत असते ते, पण तेवढा प्रॉब्लेम नव्हता. इझिली अप्रोचेबल होते. आता काय झालं, आता इतकं झाल्यामुळे ना तुम्हाला शेवटी एक सांगतो तुला मी, तुमचं नाणं तुम्हाला वाजवावं लागतं. ते वाजवल्याशिवाय होत नाही. तुम्हाला PR गिरी लागते, जे काही लोकांच्या बाबतीमध्ये कमी पडतं असं मला वाटतं. पण मी वैयक्तिक मला विचारशील तर मी NSD झाल्यानंतर जवळपास 3-1 वर्षानंतर मुंबईला आलो. म्हणजे मुंबईला मला काम घेऊन आलं. मी NSDत आल्यानंतर सुमित्रा भावेना जॉईन झालो. ऑलरेडी आय वॉज वर्किंग विथ. त्यामुळे तू पुण्यात होतास? त्यामुळे पुण्यात होतो मी आणि मला काम चालू होतं. त्यामुळे मला फिल्म्स दोघी झाली, जिंदगी जिंदाबाद झाली, त्यावेळेला मी FTIच्या फिल्म्स केल्या. त्यामुळे मी पण त्या फिल्म करताना जे आमचे DOP होते चारुदत्त दुखंडे, ते मुंबईत सिरियल करत होते. मग त्यांनी मला बोलवून घेतलं. अशात मुंबईत गेलो, पण त्यानंतर सुद्धा माझं काम सुमित्राताईंबरोबर चालू होतं. मग माझं मी ना वेगळाच मार्ग अवलंबला होता, जाणून बुजून किंवा मनातनं विलिंग नेस असा होता की त्या काळात मग मी प्रेमा कारंत, गिरीश कर्नाड, MS सथ्यू, पद्मावती राव, निलोत्पल मुजुमदार, ही जी काही कल्पना लाजमी, ही जी काही पॅरलर सिनेमातली लोक आहेत, काही होती, सॉरी, त्यांच्याबरोबर काम करायची संधी मला मिळत गेली. म्हणजे रिंकीराय भट्टाचार्य, बिमलराव यांची मुलगी, तिच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. असं मी करत गेलो. त्यामुळे माझं स्ट्रगल एक वेगळ्या अर्थाने, माझं स्ट्रगल काय झालं, माझा ह्या समांतर मधनं कमर्शियल मध्ये येण्याचं स्ट्रगल माझं खूप झालं. कारण माझं काम मुंबईमध्ये चालायचं नाही, तेव्हा मुंबईच्या बाहेर असायचं. त्यामुळे अभय कुलकर्णी हा एक्झिस्ट करतो की नाही इथपासून सुरुवात होती. त्यामुळे तो एक्झिस्टन्स दाखवायला किंवा जाणवायला मला NSD नंतर 6 वर्ष जायला लागली आणि तो झालाय असा. पण इंडस्ट्रीमध्ये काम करताना आपण NSD ग्रॅज्युएट आहोत, याचा समोरच्याला काही म्हणजे फरक पडतो का, की हा समोरचा माणूस NSD ग्रॅज्युएट आहे आणि हा एक कुठला तरी वेगळा कोर्स करून आलाय, तर समोरचा म्हणजे काय? शेवटी मला म्हणण्याचा पॉइंट असा आहे की NSD मधनं आल्यानंतर तो एक, तू जसं म्हणालास की देशभरातनं हजारो ऍप्लिकेशन्स येतात, त्याच्यामध्ये 14 मध्ये वर्णी लागते. म्हणजे तिथे शिक्षण घेणं हे प्रिव्हिलेज गोष्ट आहे आणि तिथून तुम्ही शास्त्रशुद्ध सगळं शिकूनच बाहेर पडता.
अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आज तू जे आजूबाजूला तुझ्या वर्तुळ बघतोस, याचं कारण मला विचारायचं आहे असं, की तू बॉलिवूड पण बघितलंयस, तू मराठी चित्रपट पण बघितलायस, तू रंगभूमी पण बघितली आहेस, तू जाहिरात क्षेत्र पण बघितलेलं मी आहेस, कन्नड इंडस्ट्री पण तू बघितली कन्नड इंडस्ट्री पण बघितलेली आहेस. ह्या सगळ्या इंडस्ट्रीतनं तुझा प्रवास झालेला आहे. तर तुझं NSD ग्रॅज्युएट असणं हे कितपत तुला फायद्याचं ठरलंय? मराठी समोरचा सोडून विचारतो नाही काय? मराठी सोडून सॉरी मी तुला कट केलं. पण मराठी सोडून मला बाकी ठिकाणी फायद्याचं ठरलेलं आहे. मराठीमध्ये नाही ठरलं. म्हणजे आपल्याच मराठीत नाही ठरलंय. नाही, आपलं म्हणजे माझा पर्सनल अनुभव असा आहे, की मला NSDचा आहे म्हणून काही कोणी मला अरे वाह, 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 वाह! असं केलं नाही. ऑन द कॉन्ट्री मला असं आलं, की NSD म्हणजे नाही म्हणजे कुणी मला का पण असं वाटतं? मला माहिती नाही. मला हा प्रश्न विचारायचा त्या लोकांना, की ज्यांनी मला माझ्या तोंडावर सांगितलं काही मोठे नाट्य निर्माते, ज्यांच्यावर ऑब्व्हियसली मला काम करायची इच्छा होती, की आम्ही NSDच्या लोकांना काम देत नाही. तर काय थॉट प्रोसेस असेल त्याच्या मला पाठीमागे माहिती नाही, तुमची? कदाचित मी प्रश्न विचारत असेन किंवा मी आणि विचारतो प्रश्न. मला सांग आता मला या स्टुडिओमध्ये यायचं आहे आणि मी माझ्या घरातनं मला जर रस्ता नाही सापडला तर आस्क यू ना. हं, तुला रस्ता माहिती नसेल तर तू म्हणशील हा उगाच प्रश्न विचारतो. हं, तुला रस्ता माहिती आहे. बरं मी उगाच प्रश्न नाही विचारत. मी असे अनेक लोक आणि स्कूलची पण काही लोकांनी स्कूल बदनाम पण केलेलं आहे. हं, काही बाबतीमध्ये माज करून. पण मराठीमध्ये तू म्हणशील तर मराठीमध्ये मला NSDचा असल्याचा काही फायदा झाला नाही. इनफॅक्ट ज्यांच्याबरोबर मी काम करत होतो हं, अनेक वर्ष, नंतर त्यांनी मला ग्रुपमधनं काढून टाकलं वगैरे. हं. त्यांचंही नंतर त्यांचंही असं होतं की NSD काय आहे? हे आमचे नातेवाईक किती सुंदर काम करतात तुमच्यापेक्षा. हं, सो आय फील इन्सल्टेड. हं, मी माझं आयुष्य आय वॉज 23 when I joined NSD. हं, म्हणजे माझं बऱ्यापैकी माझी करिअर बऱ्यापैकी. सुरुवात होत होती हं, 23व्या वर्षी. मी ते सगळं सोडून मी गेलो. कारण मी माझं आयुष्य दिलं म्हणायला हरकत नाही माझं. मराठीमध्ये क्वचित काही लोकांनी मला अप्रिशिएट केलं असेल हं. किंवा रिपीट माझी तर चेष्टाच खूप झाली. तुला NSDला कसं घेतलं रे? तुला ऍडमिशन कशी मिळाली? ह्या लेवलला जायचं? हो. नासाडी कामगार आहेत तुम्ही. काय म्हणतो? हां. हा नासकुटरा आहे, नासाडी कामगार आहेत. हो? अशी बरीच मोठी लोकं म्हणायची. हं, मोठ्या दिग्दर्शकांनी मला केलं. इनफॅक्ट ॲट द सेम टाईम मी ज्या ग्रुपबरोबर काम करत होतो सिनेमाच्या पुण्यातल्या, त्या ग्रुपबरोबर काम करतो म्हणून मुंबईतल्या लोकांनी मला सांगितलं, की त्या ग्रुपचा आहेस तू. मग ग्रुपिझम तर तेव्हापासून आहे. माझं हे बघ ग्रुपिझम असणं चुकीचं नाहीये. एका कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही येता. हं, बरोबर आहे. हं, मी दिग्दर्शक आहे आणि माझे काही सेट ऑफ ॲक्टर्स आहेत. जसं प्रियदर्शनचे आपण सिनेमे बघतो किंवा अनेक लोकांचे श्यामबाबू हं, पेनेकर. त्याचा सेट ऑफ ॲक्टर्सचा ग्रुप आहे. ते काम करतात. पण दुसऱ्या माणसाला तुम्ही कमी नका ना लेखू. हं, कमी नका ना लेखू तुम्ही. हं. तू त्या ग्रुपचा आहेस, मग तुम्ही अनुदान घेऊन सिनेमे करता. तुमच्यात हिंमत असेल तर खिशातनं पैसे घालून सिनेमे करा. असं मला एका दिग्दर्शकाने सेटवरती मी तिला काम मागायला गेलो होतो, भेटायला गेलो होतो. ते सगळ्या समोर मला तिने झाडलेलं आहे. अननेसेसरी. मी म्हटलं माझा काय दोष आहे याच्यामध्ये? मी तुमच्याकडे मी गिरीश कर्नाडांकडे काम करतो. मी अमुक कर्नाडकडे काम करतो. त्यांच्याकडे काम करतो मी. तुम्ही मला ग्रुपचा हे ना आपण त्या काळात असं होतं, की अभय ग्लोबल ॲक्टर आहे. बरं मराठीत कामच करायचं नाही. हे बरं. परस्पर माझ्या पाठीमागे डिक्लेअर केलं गेलं होतं. हे बघ मला सांग, मी शिकून आल्यानंतर मला जर गिरीश कर्नाड किंवा ह्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळत असेल, तर मी सोडावी का? बरोबर. नाहीच. अजिबात नाही नाही. ना सोडावी मी. नाहीच. बरोबर. बरं दुर्दैवाने असते माणसं हयात पण नाहीये. हं, मला ते खुटकुट आले आणि बरं समोरनं मला फोन बरं ह्या लोकांनी कधी माझी ऑडिशन घेतली नाही. हं, ही सगळी काम इव्हन श्याम बेनेगल ते 2013ला मी श्याम बाबूंवर काम केलं. हं. संविधानाची सिरीज आहे ती. हं. 1 तासाचा एपिसोड म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, मेकिंग ऑफ हं. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्यांनी सुद्धा माझी ऑडिशन घेतली. ऑडिशन घ्या नाही असं नाही. तर आपण ऑडिशनचा जर नंतर विषय नाही तर ऑडिशन विषयी बोलू आपण. पण मला त्या अर्थाने मी NSD असल्याचा प्रिव्हिलेज मला मराठीमध्ये नाही मिळाला. पण म्हणजे मला हे सांग, की हे धक्कादायक आहे. म्हणजे आपल्या मराठीमध्येच तुला ते असे अनुभव आले. पण जसं आपण म्हणतो ना, की IIT पास आउट झाल्यानंतर तो गर्वाने सांगतो, की आय एम एन IITian. तसं इतका स्ट्रगल केल्यानंतर NSD मधनं आल्यानंतर आपल्याला आपल्याच बिरादरीमध्ये किंमत मिळत नाही. अशा वेळेला ती मानसिक अवस्था जपणं, स्थैर्यता ही फार महत्वाची असते. ती कशी जपलीस? मी सांगत नाही कोणाला मी NSDचा आहे म्हणून. लोकांना बाहेरनं कळतं.
आणि अच्छा. मग लोक मला आठवतो आप एनर्जी से हो हे हिंदीमध्ये हा. किंवा मराठीमध्ये तर काही चान्सेस नाही का मराठीमध्ये नाही. मी स्वतःला शांत करतो. मी म्हणतो ठीक आहे बाबा त्याला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे. काय करू मी मला सांग. फ्रस्ट्रेशन झालं, निगेटिव्हिटी आली, माझ्यामध्येच निगेटिव्हिटी येईल ना. त्रास मलाच होणार आहे ना. त्रास समोरच्या माणसाला होणार आहे ना. त्रास शेवटी मग मला त्रास होऊ नये यासाठी मलाच प्रयत्न करायला हवेत ना. ठीक आहे. आणि मग मी बाहेर आता मला त्यामुळे ऍड करणं हे मला उत्तम वाटतं की जिथे तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो, जिथे तुम्ही एनएसडी असल्याचे किंवा ऍक्टर असल्याचे. आणि दुसरी गोष्ट सांगू का मी की तुम्ही तुमच्या कामानं प्रूव्ह करता. दुर्दैवाने असे काही लोक बघितलेले आहेत. मी आमच्या स्कूलची लोक आहेत की अरे मैं एनएसडी से फलाना आणि टेक देताना तुम्हाला 10 रिटेक देता, तुम्हाला एक लाईन पाठ होत नाही. त्यामुळे संस्था बदनाम करतात लोक. डायरेक्ट ब्लेम टू अरे एनएसडी से आया देखो क्या एनएसडी में सिखाते. मुळामध्ये आपल्याकडे शिक्षण घेणं ह्याच्याचकडे प्रॉब्लेम आहे. एखादा मला माझ्या संस्थेमधनं जेव्हा मला एनएसडीला ऍडमिशन मिळाली तेव्हा कशाला जातोस एनएसडी मध्ये, तिथं काय होणार आहे, आम्ही काय शिकलो का, आम्ही करतो ना काम. पण तुम्ही बँकेतील नोकरी सांभाळून काम करताय ना, किंवा बाहेर नोकरी करून तुम्ही काम करताय ना. मी आयुष्यात एकदाही एकही दिवस नोकरी केलेली नाही आतापर्यंत. माझं वय 57 आहे. ती आहे का धमक आपल्यामध्ये? नाही. मला व्यवसाय मला कुणीही एनएसडीला ऍडमिशन घेताना मला एनकरेज केलं नाही. रादर दॅन डिस्करेज. माझ्या बाबाने सांगितलं तुला करायचंय. आमच्या घरामध्ये आईला ऑब्व्हियसली तिला ह्या व्यवसायात येऊ नये असंच वाटत असणार, कारण ते बेभरवशाचं आहे. बाबांचं असं की तुला शिकायचंय नाही करायचं तर शिक, उगाच उड्या मारू नकोस. माझे बाबा लेखक कवी. तू बाबांचा आता विषय काढला. मला म्हणजे अवा कुलकर्णी, अरविंद वामन कुलकर्णी म्हणजे रसिकांना सांगायला आवडेल की ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि प्राध्यापक. तर आज मागे वळून बघताना, कारण त्यामुळे साहित्याची फार मोठी प्रगल्भता तुझ्याकडे आहे. आज मागे वळून बघताना बाबांनी तुला काय दिलं असं वाटतं? मला बाबांनी काय दिलं हे जर विचारशील तर बाबांनी मला प्रचंड पॉझिटिव्हिटी दिली. म्हणजे माझं दुर्दैव असं की जेव्हा मी बोलण्याच्या लेवलला आलो, म्हणजे चर्चा करण्याच्या, डिस्कशन करण्याच्या लेवलला जेव्हा आलो, कुठल्याही विषयावर, नाटक असेल, सिनेमा असेल किंवा साहित्य असेल, त्याला बाबा गेले अर्थातच. मी उशिरा त्या लेवलला थोडासा पोहोचलो. पण मी बाबांना आयुष्यभर बघितलं. बाबांनी प्रोफेसरगिरी तर केलीच केली, खूप त्यांनी जे केलं ते प्रामाणिकपणे काम केलं. शेतकरी संघटनेचं काम केलं, प्रामाणिकपणे केलं. जिथे त्यांना असं वाटलं की जी तत्व बघून मी या संस्थेमध्ये आलो ती तत्व पाळली जात नाहीयेत, मी बाहेर जातो. त्यांनी आपली तत्व कधी सोडली नाही. आपल्या टर्म्स अँड कंडिशनवरती काम केली. त्यांनी समीक्षाच केली. ते नाटक, एकच नाटक त्यांनी शेतकरी संघटनेसाठी लिहिलं होतं. पण त्यांनी कुठल्याही कथा, कादंबरी हे असे कुठलेही वापरले नाहीत. त्यांना समीक्षा करावी, समीक्षाच केली त्यांनी. कविताच केल्या त्यांनी. राजकारणामध्ये तसे घुसले नाहीयेत, पण सामाजिक काम खूप केलं. आणीबाणीच्या वेळेला त्यांनी आणीबाणीच्या विरोधामध्ये काम केलं, जी मला अजूनही आठवते. मी त्याला जाणत्या वयामध्ये होतो. शेतकरी संघटनेचं 1980 सालापासून ते मरेपर्यंत, म्हणजे 2003 सालापर्यंत ऑलमोस्ट. नंतर ते सक्रिय नव्हते कारण पक्षाची भूमिका बदलली. पण अशा कुठल्याही त्या पक्षाशी निगडीत नव्हते. पण त्यांनी जे केलं ते आपल्या डंके की चोटपैकी आहे. आणि कधीही मी बाबांना हताश होऊन बसलेत. प्रसंग आले असतील ना आयुष्यामध्ये, डेफिनेटली आले असते प्रसंग. हताश होऊन बसले. इव्हन कॅन्सरशी स्वतःची जी काही लढाई बघितली आहे मी, बॅटल जे काही आपण म्हणतो, ती सुद्धा खूप पॉझिटिव्हली त्यांनी घेतली होती की ठीक आहे गड्या, ओके, आहे लाईफ असं आहे. सो आलेल्या गोष्टीला तोंड देणं, फेस करणं, हे जे आहे ना, हे बाबांकडनं मी शिकलो. ती पॉझिटिव्हिटी खूप शिकलो बाबांकडनं मी. बाबांनी माझ्या आईला 14 वर्ष लग्नानंतर आईला परत शिकवलं, प्रवृत्त केलं. आई BA झाली, MA झाली, बिलीप झाली, नोकरी केली फर्ग्युसन कॉलेजमध्ये. सो म्हणजे आई वर्गात बसायची तर वर्गात तिच्या ज्या बाकीच्या विद्यार्थिनी होत्या या 20 वर्षाच्या होत्या आणि आई आमची 34-35 वर्षाची होती आणि बाबा शिकवायचे. सो हा जो मुद्दा आहे ना बाबांचा, हा माझ्यामध्ये आहे. लाईफकडे प्रत्येक वेळेला मग ग्लास अर्धा भरलेला बघायचा, पण रिकामा नाही बघायचा. आणि रिकामा आहे हा ज्याची जाणीव ठेवायची. तो रिकामा आहे म्हणून आपल्याला त्याला भरता येईल. हा जो काही पॉझिटिव्हिटी, हा जो काही त्यांचा जो अप्रोच होता ना लाईफचा, हा फार ग्रेट होता. अनेक म्हणजे किती गोष्टी, पण त्यांनी प्रामाणिकपणे, जमत होतं नव्हतं, शेत सांभाळलं. शेतीशी त्यांचं असलेलं नातं होतं, त्यांचं गावाचं नातं होतं. त्यांनी आपली मुळं कशी सोडली नाहीत. हा जो प्रकार आहे सगळा. बरं, अत्यंत इमोशनल माणूस, पण इमोशन दाखवलं नाहीत कधी.
त्यांची इमोशन ही त्यांच्या कवितेतनं बाहेर पडायची. हम्म. पण कधी मी बाबांना असं डोकं धरून बसले असं बघितलं, आपण बरेच बघतो ना, आपल्याला त्रास होतो. नेव्हर एव्हर. सो ती जी आंतरिक, तर आपण म्हणतो ना इनर स्ट्रेंथ ज्याला आपण म्हणतो, ती बाबांकडनं मला बघून मी असं बसून शिकवलं नाही मला. मला आठवतंय, थोडंसं विषयांतर होईल की होणारही नाही. मी अलिबागला शिकायला होतो. तर अलिबागला ब्राह्मणांची घरं कमी होती आणि बाकी सगळे आगरी वगैरे असे होते. तर मला भटाचा पोर चिडवायचे. म्हणजे हे त्यावेळेला गमतीत असायचं, आजच्या काळासारखं नव्हतं. त्यावेळेला आम्ही गमतीत घ्यायचो. तर मी एक दिवशी मला बाबांना म्हटलं, बाबा हे सगळे भटाचा पोर म्हणतात, आपण कोण होतो? तर म्हणाले, भंगी आहोत. हे सांगायचं बघ. बरं ठीक आहे, पुढच्या सांगायचं भटाचा पोर म्हणून आम्ही भंगी आहे. सो हा जो होता ना, आणि हमीद दलवाई साठी काम करणं, ऍट द सेम टाइम शरद जोशींसाठी काम करणं, सो अनेक मुस्लिम सत्यशोधक समाजासाठी काम करणं, अनेक वेगवेगळ्या. बरं माझ्याकडे कधीही धर्म जात असं कधी झालं नाही. हे मी बाबांचं पहिल्यापासून बघितलेलं आहे. आई थोडीशी कर्मठ आहे, कारण ती ऑर्थोडॉक्स फॅमिलीमध्ये आणि विचारिक पडतं. पण बाबा कधीच नाही देव मानला नाही बाबांनी. पण संत साईचा अभ्यास खूप होता. मंदिरामध्ये चाललेला जो बडवे जी लोक करतात, धंदा करतात, त्याच्या विरोधामध्ये होते. पण ज्ञानेश्वर तुकाराम यांच्यावरती त्यांचे कितीतरी लेख त्यांचे आहेत संत साहित्याचे. त्यांना 10वं करणं, 12वं करणं, त्याच्यामध्ये जे पुजारी जे आपण किरवंत जे करतात ते मान्य नव्हतं त्यांना. सो असा माणूस होता. त्यांनी कधीच देवळामध्ये गेले नाही. ते कधी आमच्या घरात गणपती येत नाही, आमच्या घरात गुढी उभारली जात नाही. आता हे काय मोठेपणा, सेक्युलरिझम, डावं उजवं, प्रतिगामी पुरोगामी, मला शब्द वापरायचा नाहीये. पण एवढं कोण त्या माणसाने माणुसकी धर्म पाळला की नाही? म्हणजे आमच्याकडे बाबा जेव्हा गेले 2003 साली, तेव्हा जिथं आम्ही राहतो त्या चौकाला बाबांचं नाव दिले. बरोबर आहे, मोरवी दिलचा चौक जो आहे इथे. बाबा गेल्यानंतर चांभारापासून ते मंत्र्यापर्यंत असे लोक येऊन भेटून गेले होते किंवा अंतर्जाला आले होते. टेलिव्हिजनवर न्यूज होती, सगळी होती. सो तुम्ही अल्टिमेटली कमावता काय? तर व्हॅल्यू. अँड व्हॅल्यू नॉट इन टर्म्स ऑफ मॉनिटरी, व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ यू क्रिएट अ व्हॅल्यू. तुमचा एक ऑरा. तर बाबांकडनं ते मला खूप मिळालं. ही पॉझिटिव्हिटी. तुला बाबांचा आणखी एक गोष्ट सांगतो, म्हणजे सॉरी, मला तो फार महत्वाचा मुद्दा आहे तो. म्हणजे मला कधी कधी असं वाटायचं की बाबा वाईट वागतात. म्हणजे त्यांचं वागणं मला पटत नाही बाबांचं. तर मी असे, आपण बसलोत ना, बाबा असे बसवते, मी इथं बसलो, तर मी अंतर्देशी बाबांना पत्र लिहिलं की तुम्ही एवढं सगळं मोठं आहात, सगळं करता, तुमचं सामाजिक नाव वगैरे वगैरे, पण तुम्ही काही काही गोष्टी अत्यंत वाईट वागता. मला तुमचं वागणं आवडत नाही आणि हे मला पटत नाहीये. मी पत्र चिकटवलं, बाबांचं नाव, बाबांचा म्हणजे आमचाच पत्ता लिहिला, शेजारच्या पोस्टातून टाकलं. मला 4 दिवसांनी एक पत्र आलं, तुझं पत्र वाचलं, माझे डोळे उघडलेस. मी माझ्याकडनं प्रयत्न करीन की असं मी वागणार नाही, मी असं मुद्दाम करत नाही. हा मोठेपणा कुणाकडे असतो मला सांग? मारले त्यांनी खूप आम्हाला, पण हा मोठेपणा, हा प्रकार जो आहे ना, अबालवृद्धांशी त्यांची मैत्री होती, हा जो स्वभाव ना, ही शिक्षण बाबांकडनं आहे. आता सॉरी, पॉझिटिव्हिटी बद्दल. हा, म्हणजे तू प्रत्येक ठिकाणी सकारात्मक आहेस. तुझ्या उत्तरांमधनं पण ते जाणवतंय बेसिकली, की तू कधी, म्हणजे तुझ्याही आयुष्यामध्ये असे पदोपदी इन्सिडेंट्स घडलेले आहेत की जिथे तुला असं फ्रस्ट्रेशन येईल किंवा तुला असं वाटेल की आपण हे काय क्षेत्रामध्ये आलोय, कशासाठी आलोय, आपण इथे एवढं शिकून आलोय तरी आपल्याला इथे किंमत नाही. अशा प्रत्येक ठिकाणी सकारात्मक तू आहेस, याचं कारण ही शिकवण तुला बाबांकडनं, डीएनए मध्ये आहे तुझ्या ती. पण तरी सुद्धा म्हणजे तू लज्जा सिनेमामध्ये काम केलेस, माधुरी बरोबर काम केलेलं आहेस, त्याच्यानंतर तू आता श्याम बेनेगलांचा उल्लेख केलास, त्यांच्याबरोबर तू काम केलेलं आहेस, त्यामुळे तू ती इंडस्ट्री पण जवळनं बघितलेली आहेस. ऍट द सेम टाइम तू मराठीचं आता सगळं बोललास. पण मराठीतले काही दिग्दर्शक जे आहेत ना, म्हणजे दासबाबू फॉर दॅट मॅटर, मला स्पेसिफिकली सांगायचं, दासबाबू नाचे बंगाली दिग्दर्शक होते जे करोनाच्या नंतर वारले बिचारे. तो एक माणूस असा होता की ज्याच्याकडे मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्या मोठ्या लोकांनी कामं केलेली, पैसे मिळू, आणि तो पैसे पण द्यायचा माणूस. आणि त्याचं असायचं, त्यांचं म्हणजे असायचं की ही माझी सिनेमाचं समजा आली स्टोरी, श्रीकांत भुजेवर त्यांचे स्क्रिप्ट खूप श्रीकांतने लिहिली त्याची, ये है अभय मेरे को चाहिए, हे डिमांड करणारा माणूस होता तो दासबाबू होता.
त्यांच्या तहानमध्ये मी आहे, त्यांच्या ब्रेव्हार्टमध्ये मी आहे, त्यांच्या सगळ्या सिरियल्समध्ये मी आहे. हं. त्यांनी प्रचंड रिस्पेक्ट आणि प्रचंड प्रेम NSD म्हणून सांगतोय. पण तो बंगाली माणूस होता. परत तेच ना, म्हणजे तो बंगाली माणूस होता. म्हणजे आता ह्या सगळ्या इंडस्ट्रीतनं प्रवास करत असताना तू डेली सोप्स करत होतास. हं, तू आजही डेली सोप्स करतोस. हं, हिंदी डेली सोप त्याच्यात. हं. म्हणजे मराठी डेली सोप आपण एक जरा विषय बाजूला ठेवू. हिंदी डेली सोप. हे सगळं करत असताना म्हणजे जे टीव्हीवरती दिसतं ना ते भयाण आहे. खरं तर. पण हे करत असताना ह्याच्यासाठी आपण NSDत गेलो होतो का? असा मनात प्रश्न नाही येत? येतो ना, येतो ना. मग ते विक्रम गोखले म्हणतात तसं, की हे मीटर आहे ते टाकायचं आणि करावं लागतं तुम्हाला. तुम्हाला करावं लागतं. तुम्हाला हे आहे ना, हं, मी आज किती लपवायचा प्रयत्न केला तरी ते दिसतंच ना हं, किंवा असतं ना, हं. त्यासाठी करावं लागतं तुम्हाला. आणि तुला मी सांगतो, की टीव्ही इंडस्ट्री खरं तर चांगली इंडस्ट्री होती. होती. इन टर्म्स ऑफ क्वालिटी. तोच एक माध्यम ते होतं ना 72 सालापासून जे टेलिव्हिजन सुरू झालं, ते सगळी स्थित्यंतरं बघितलेली आहेत मी. अत्यंत स्ट्रॉंग माध्यम होतं. जसं थिएटर होतं. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्याच्या काळामध्ये, आणीबाणीच्या काळामध्ये थिएटर मी बघितलेलं आहे. अँटिगनी डॉक्टर लागूनी केलं होतं. डॉक्टर लागू, दीपाताई, जॉ अन्यूचा अँटिगनी. सोफोक्लिसचा नाही. हं. सोफोक्लिसचा 2,500-3,000 वर्षापूर्वीचा. जॉ अन्यूचा 42 सालातला आहे. 1942 वगैरे सालातला आहे. त्याच्यानंतर बादल सरकारचं जुलूस बघितलं होतं. मी अमोल पालेकरांनी केलं हं. होतं. सो प्रभावी माध्यम होतं ते. हं. तुम्ही ज्या पद्धतीने ते माध्यम आता वापरता आहात, सवंगता आली ना. कॅमेरेपूर्वी मॅन्युअल होते. लेन्स बदलायची मॅन्युअली तुम्हाला आता तुम्ही आपलं पण ते होतं. जेव्हा एखादी गोष्ट सोपी होते ना, त्याची किंमत कमी होते राजा. हं. मैत्रीमध्ये पण तेच होतं. हं. जेव्हा तुम्ही अवेलेबल होतात, तुमची मैत्री कमी होते, तुमची व्हॅल्यू कमी होते. हं. सगळ्याच अर्थाने व्हॅल्यू कमी होते. हं. त्यामुळे टेलिव्हिजन हे पोटासाठी करायचं. म्हणजे मला टेलिव्हिजन बद्दल राग नाही, काही नाहीये. मी न्यूट्रल आहे खरं सांगतो. मला काही वाटत नाही. हं. पण हे एक तुम्हाला सांगतो, की टेलिव्हिजन मध्ये काम केलं तुम्ही स्वतःला ऍक्टर समजत असाल, तर ती चूक करताय तुम्ही. हेच घेऊन मुलं येतायत ना पण आता. अरे पण की तेच ना. टीव्हीवर दिसतं म्हणजे मी अभिनेता आहे. म्हणजे मी नाही हो. ऍक्टर आहे. नाही हो, ते खूपच वरवरचा अभिनेता होतो तो. कारण टीव्हीत तुम्हाला चान्सच मिळत नाही काम करायचा. तुम्हाला डेप्थच देत नाही. कारण स्क्रिप्टमध्येच नसतं. तुम्ही डेप्थ आणणार कुठनं? तुम्ही बसलाय, आता तू आणि मी बसतोय, तर काय झालं? नाही अभी स्क्रीन प्ले आ रहा है, अभी स्क्रिप्ट आ रहा है. आप बैठो 2 घंटा. आला, चलो पट करू. बरं कॅरेक्टर जे मी करतोय, ते कॅरेक्टर उद्या सेमच असेल कॅरेक्टरिस्टिक. जे मी मगाशी म्हटलं, हं. की कॅरेक्टर मागचा अभ्यास मला NSD मध्ये शिकवला. हे मला सगळं विसरावं लागतं राजा. मला लाईनी डिलिव्हर करायला लागतात. मी डिलिव्हरी बॉय होतो. मी तो हमाल किंवा लमाण जे असेल ते. हं. डॉक्टर लागूच हं. ते होतं ते. हं. आता डॉक्टर लागूनी त्यांची म्हणजे ते जर स्वतःला एवढं काम करून असं म्हणत असतील, लमाण म्हणत तर असतील. आम्ही तर म्हणजे अस्तित्वच नाहीये आमचं. पण त्यामुळे टेलिव्हिजनमध्ये काम करायला लोक तेवढीच एक 4-5 एक्सप्रेशन असतात. मला सांग काय असतं मला सांग? आणि त्यांना अभिनय बिघडतो. कारण जर तुम्ही स्वतःला मेंटेन नाही केलं इन टर्म्स ऑफ ऍक्टर, तुम्ही आतनं रिचार्ज नाही राहिलात, तर तुम्हाला आता हाच अभिनय हा प्रमाणबद्ध अभिनय आहे आणि तो अभिनय हा तसाच कंटिन्यू होतो आणि मग तीच अभिनयाची लेवल होत जाते. सांग ना मला OTT मध्ये दिसणारी माणसं, टेलिव्हिजन मधली जी आत्ताच्या ह्याच्यामध्ये किती तुला OTT मध्ये किंवा सिरियस सिनेमामध्ये दिसतात मला सांग. बरोबर आहे ना. बालाजीनी जी खाण काढली होती, त्याच्यातनं हजारो ऍक्टर्स आले, ज्यांचं लाईफ बनलं. ओके, हं. मान्य आहे मला. त्यातली किती वर्ष तुला आज दिसतात किंवा सिनेमामध्ये दिसतात मला सांग. जी होती पूर्वीपासून तीच दिसतात तुला कंटिन्यू. हं. म्हणजे आपला हा रोनित रॉय वगैरे, हं. तिचे आधीपासून काम करत होते. साक्षी तन्वर आधीपासून काम करत होती. हं. ते दिसतात. बाकीचे तुला किती किती आले, किती गेले, नाही होत ना. हं. ते डेप्थ असायला पाहिजे ना राजा. आपल्याकडे पूर्वी प्रपंच सिरीयल होती. आपल्याकडे किती सुंदर सिरील्स होत्या. हं. खानदान हिंदी घे, खानदान घे, बुनियाद घे, हम लोग घे. फारच सुंदर होतं. फार सुंदर सिरीयल होत्या. ज्यामध्ये इतक्या सुंदर सिरीयल. रामायण कोरोनाच्या काळामध्ये कुठल्या आला TRP जास्त मिळाली मला सांग? हो. रामायणाला, रामायणाला. महाभारताला, बेसिसचा रामायणाला. सो त्यामुळे टेलिव्हिजन हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. सवंग झाले. पण ते माझं का झालं सवंग? कारण तुमचा काय झालंय, एक एक पद्धतीच्या सिरियल्स आल्या 99 सालापासून आणि लोकांना त्या आवडायला लागल्या. स्लो पॉइझनिंग होत गेलं आणि मग तोच ट्रेंड झाला ना. आणि आजकाल जे वरती बसलेले लोक आहेत, ते त्या मुशीतनं आलेली आहेत. जसं मी NSDच्या मुशीतनं आलेलो आहे. तर माझं सगळं ट्रेनिंग किंवा माझं सगळं अप्रोच हा डिसिप्लिन, लॉजिक, डेप्थ असा होतो. यांचं नाहीच ना. यांचं फक्त काम करून या, ऍक्टिंग करवा लेंगे, उसमें क्या कॅमेरा हिलाएंगे. आणि इतकं बकवास लॉजिक, इतकं बकवास कथानक असतं. एक तर ते कॉपी करतात
स्वतःचं काही नसतं, पण त्यातही ती नीट कॉपी करत नाही. हम्म. त्यामुळे ते आणि टीआरपीच्या नावाखाली तुम्ही 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कशी टीआरपी करणार? एखादं मूल जन्माला म्हणजे कन्सीव्ह झाल्यानंतर त्याला 9 महिने तरी मिनिमम लागतात ना, किंवा मॅक्सिमम जे काय आपण म्हणू, हम्म. निदान 8 महिने ते लागतात. तुम्ही ह्या गुरुवारचं दुसऱ्या गुरुवार, अरे बापरे, नहीं ये वर्क नहीं हो रहा है. अरे वर्क नहीं हो रहा है मतलब तुम उसमें तो डाल नहीं रहे हो कुछ. वर्क नाही हो रहा है मतलब म्हणजे टीआरपी नाही मिळते. हा, पण टीआरपी मिळणार कशी? तुमच्याकडे जर कंटेंटच नाही, टीआरपी मिळणार कशी? म्हणजे हा माझा मुद्दा रिपीट होतोय खरं तर, पण हा इतका जेन्युइन मुद्दा आहे की तुमच्याकडे कंटेंटच नाहीये. मला सांग, इतके सुंदर सुंदर सिनेमे आज का आपण बघतो? मला सांग, कंटेंट असतं ना त्याच्यामध्ये. मी आता जी नावं घेतली, खानदान म्हणा किंवा पण तरी सुद्धा पैसे सगळ्यात जास्त टीव्ही मीडियात कसे मिळतात? मिळतात, पण सगळ्याचा पैसा कंटेंटच चालत नाही, टीआरपी मिळत नाही. अशा अवस्थेमध्ये असताना टीव्ही इंडस्ट्री म्हणजे काही डेली सोप किंवा काही प्रोडक्शन म्हणूया आपण, प्रोडक्शन हाऊसेस, असं असताना सुद्धा आज टीव्ही माध्यमात सगळ्यात जास्त पैसा कसा काय? पण ते सगळ्याचे पैसे कुणाला मिळतात? सगळ्यांना नाही मिळत. हा, ते एकाच फळीला मिळतात. बाकीच्यांना नाही सर, बजेट कम है, ते तर काय सगळे बजेट कम है, शिलालेखच लिहिले वन डिजिट मध्ये येतं. तुम्ही आजही 2025 मध्ये बजेट कमी आहे. जे आम्ही 2005 मध्ये घेत होतो त्यातनं फक्त तुम्ही 500 रुपये वाढवता. त्यामुळे तू जे म्हणतोय इंडस्ट्रीमध्ये पैसा आहे, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तो वेगळ्या फळीला पैसा आहे. ज्यांना सो कॉल टीआरपी आहे, ज्यांचे सो कॉल आता एक नवीन प्रकार सुरू आहे फॉलोअर्स, त्यांना पैसा आहे. मधल्या फळीला पैसा नाहीये. तुटपून जाय. त्याचं जे कॅलिबर आहे, आमचं म्हणजे माझं आपण म्हणूया, आपण माझं कॅलिबर मला माहिती आहे काय आहे ते, कारण मी ऍड मध्ये ते कॅलिबर जोखलेलं आहे, घेतलेले आहेत पैसे. मी 5 फिगर पेक्षा जास्ती पैसे मी एका दिवसात घेतलेले आहेत, टॅक्स भरलाय. सो पण ते देतच नाहीत ना, देतच नाही ते. त्यामुळे पैसा आहे. हे बघ, टेलिव्हिजन करून तुमचं घर चालू शकतं. तुम्ही महिन्यात 30 दिवस काम करता, तुम्हाला अगदी 5,000 रुपये गेला बाजार, जरी 5,000 मिळाले पर डे, तरी 3-5-15 1.5 लाख रुपये तुम्हाला दर महिन्याला येतात, प्लस मायनस होतात. ठीक आहे, माणसाला जगायला होतात. पण तुमची कुवत जर आहे 50शी, पैसा म्हणून म्हटलं ते पैसा आहे, पण तो कुणाला कसा मिळतो ह्याचं काही गणित नाही आहे, किंवा ह्याचं काही मोजमाप नाही आहे. पैसा आहे म्हणून तर करायचं ना. आता विक्रम काकाजी म्हणत होते की पोटासाठी हे पण करतो आहोत, ब्रेड बटर. टेलिव्हिजन त्यासाठीच करायचं असतो ना. टेलिव्हिजन तुम्ही फार क्रिएटिव्ह करायला जातच आहे, कारण त्यांची इच्छाच नसते क्रिएटिव्ह. बरं, इतके महान क्रिएटिव्ह आमचे लोक असतात की ज्यांना रोहिणी हट्टंगडी नाव घेतल्यानंतर ये कौन है, इसने क्या किया है, असा प्रश्न मला क्रिएटिव्ह कडनं विचारला गेला. शाबास, वा. ही अलीकडची गोष्ट, म्हणजे आता सप्टेंबर-ऑक्टोबरची गोष्ट आहे, 2024. म्हणजे याच वर्षातली म्हणाला. हा, म्हणजे या वर्षातली की रोहिणी हट्टंगडी कौन है, उन्होंने क्या किया है. असे क्रिएटिव्ह जर असतील तुमचे, आणि असे क्रिएटिव्ह जर तुमच्या स्क्रिप्ट वरती काम करत असतील आणि सीन्स बनवत असतील, तर तुम्हाला काय तुम्ही एक्सपेक्ट करता मला सांगा. मग पैसे घ्या, शांत बसा, घरी जा. पण बरेच लोक असं म्हणतात, तू एवढं का बोलतोस? पण कुणीतरी बोलायला हवं ना, त्रास होतो ना या गोष्टीचा. बरोबर आहे ना, अगदी बरोबर आहे. तुम्ही बरं, आम्ही काम करताना आम्ही मन लावून काम करतो, आम्ही पाट्या नाही टाकत. कितीही म्हणजे अगदी बकवास जरी सीन असेल तसं आम्ही पाट्या नाही टाकत, कारण शेवटी मी ऍक्टर दिसतो. बरं, माझं कसं आलं की माझ्या मागं जेव्हा मी दिल्लीला गेलो तेव्हा मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होतो. जबाबदारी, मगाशी म्हणलं जबाबदारी शब्द, जबाबदारी घेतली. मी महाराष्ट्र रिप्रेझेंट करत होतो. नुसतं महाराष्ट्र नाही, मराठी थिएटर, त्याचा इतिहास 200 वर्षाचा होता, त्याला रिप्रेझेंट करत होतो. आणि जेव्हा दिल्लीवरनं आलो तेव्हा मी एनर्जीला रिप्रेझेंट करतो. माझ्यावरची जबाबदारी ही माझ्या मरेपर्यंत राहणार आहे. ती जबाबदारी मला पार पाडलीच पाहिजे ना, कसंही काही असू दे. मला त्यावेळेला जेन्युअनली काम करणं गरजेचंच आहे, ते मी करतो. त्रास होतो मला आल्यानंतर की मी काय करतोय, पण ते करताना असं नाही करता की इतने में इतना हिच मिलेगा, हे जे म्हणतात ना, इतने पैसे में इतना हिच मिलेगा. मी नाही करू शकत तसं, मी नाही करू शकत तसं. ऍक्टरला समाजामधनं रेकग्निशन हवं असतं खरं तर. म्हणजे कशा अर्थाने मी म्हणतोय की आज जे होतंय की लोकांना एका रात्रीत प्रसिद्धी हवी आणि त्याला सेलिब्रिटी असं म्हटलं जातं. तर लोक ना सेलिब्रिटी व्हायला येत आहेत, अभिनेते व्हायला येत नाहीये.
किंवा अभिनय त्यांना नाही करायचा, ग्लॅमर. ग्लॅमरकडे येत आहेत. पण रेकग्निशन कोणाला नको असतं? रेकग्निशन तर प्रत्येकालाच का हवी नको असते. असतं? कौतुक का नको असतं? मलाही आवडतं कौतुक केलेलं. मला जेव्हा लोक भेटतात, लोक माझ्याबरोबर फोटो काढून घेतात. आता तू जे सेलिब्रिटी म्हटलास, एक सिरियल होती, मराठी सिरियल होती. मला मराठी फार बोललेलं नाही. मी गेल्या 5 वर्षामध्ये मला कुणी मराठी बोललेलं नाही आतापर्यंत. हम्म. एका सिरियलला बोललो होतं. कॅमिओ होता आणि तो कॅमिओ आधी कॅमिओ असतो, नंतर मग तोच मोठा होतो आणि मग 1.5 महिना त्याचा ट्रॅक होता. कॅमिओ केला, टेलिकास्ट झाला, चांगले रिपोर्ट्स आले आणि मधल्या काळात मी दिल्लीला गेलो होतो आणि शूटिंग त्याचं साधारणपणे डिसेंबर लास्टला सुरू होणार असं होतं सगळं ते. तर माझं आईशी बोलणं झालं तर आई म्हटली, "अरे तू म्हणालास मी तू हा रोल करणार आहेस आणि तू आला रोल. कोणते वेगळे ऍक्टर करतोय." म्हटलं, "वेगळे ऍक्टर करतोय असं कसं झालं?" म्हटलं, "मला सांगितलं होतं की मी" आणि त्याचा मी कॅमिओ पण केला. म्हणजे सेमच रोल मी झलक केलेला ऑलरेडी. तर मी एअरपोर्टला बसलोय बरं का दिल्लीच्या आणि मग मी त्या प्रोडक्शनच्या हेडला फोन केला, की "बाई," म्हटलं, "असं झालं." "नाही सर, काय झालं माहितीये ना, की ते चॅनलनी सांगितलं की त्याला नोन फेस हवाय आणि मग आम्ही काही करू शकत नाही." आणि यू वोंट बिलीव्ह एअरपोर्टला माझ्याभोवती असा गराडा आहे क्राईम पेट्रोलमुळे माझ्या, की लोकांनी फोटो काढून घेणं, सह्या घेणं हे चालू होतं. मग हे सेलिब्रिटी नाही का आहे का नोन चेहरा आहे का नाही मला माहिती नाही ना मला. म्हणजे तुम्ही तुम्ही झापडं घातलीस ना मराठीमध्ये, की नको ह्याला नको, ह्याला घेऊया, ह्याला नको, ह्याला घेऊया. मला अजूनही कळत नाही की मराठीमध्ये का मला विचारणं होत नाही. मला कारण तर कळू दे. मला सुमित्रा भावेंच्या ग्रुपमधनं काढून टाकलं. मला अजूनही कारण कळतं ते आता नाहीच आहेत बिचाऱ्या. 25 वर्ष आली मला काढून टाकलं. जितकं मी मन तन म्हणजे एक कारण असं की तुला लीड रोलच करायचा होता असं तुझं म्हणणं होतं. मग कुणाला नको असं लीड रोल करायला. मी ज्या ग्रुपमध्ये होतो, जे माझं वय होतं, मला लीड रोल करायची जर इच्छा मी व्यक्त केली तर चुकलं काय त्याच्यामध्ये माझं? अनेक लोकांनी मला पुण्यातल्या ज्या लोकांमध्ये मी कामं करत होतो ना, त्या लोकांनी मला परत कधीच घेतलं नाही एनएसजीत आल्यानंतर. कारण मला माहिती नाही. पण त्याचं काय थॉट प्रोसेस असू मला शकते माहिती त्याच्या नाही. मी एकदा एक ग्रुप होता ज्यांच्यामध्ये मी कविता वगैरे सादर करायचो. तर कार्यक्रम केले काही त्याच्यानंतर 1-2 कार्यक्रम केले आणि मग मी म्हटलं की जरा पैसे नव्हते ना. मग म्हटलं की मला निदान मुंबई पुण्याचा जायचा खर्च तरी द्या. काय ₹50 का ₹100 तिकीट नव्हतं. मला असं समोर असं वळली व्यक्ती म्हणाली, "म्हणून तुला बोलवत नाही मी काम करायला." म्हणजे माझी क्वालिटी, माझं डेडिकेशन, मला मिळणारा रिस्पॉन्स प्रेक्षकांकडनंचा, तो सगळा गेला. जागा ठरलेल्या आहेत रावसाहेबांसारख्या. तुम्हाला म्हणजे तुम्ही काय? मी एनएसजी मधनं मग मला माहिती नाही अरे. मला खरंच ना मी फक्त स्वतःला खूप पॉझिटिव्ह ठेवतो आणि मी म्हणतो की जो होता अच्छे के लिए होता है. मला काही नवीन अपॉर्च्युनिटी मिळणार असेल म्हणून मी अडकत नसेल किंवा अडकवलं जात नसेल मला. हे असं जसं मी परत सांगतो की मला त्या ग्रुपमधनं काढून टाकलं. त्यावेळेला मला असं होतं की मी डिपेंडंट होतो का काय असं मला वाटत होतं. त्यांना ते जाणवलं असावं. हो की नाही मला माहिती नाही. त्यांनी मला लिटरली काढून टाकलं मला, की तू ग्रुपमध्ये नाहीस उद्यापासून. उद्यापासून नाही, तू नाहीस ग्रुपमध्ये. आणि मग मी विचार केला, की ठीक आहे, मग आता मला माझे पंख हलवावे लागेल. ठीक आहे, माझा अंगठा तर नाही कापला. तेवढं तर नाही केलं माझं. तर त्यामुळे मला इंडिपेंडेंट व्हावं अशी इच्छा असावी असं मी करतोय, असं माझं मत आहे. पण तसं मत नसणं होतं. इगो वरती त्रास तर होतच खूप त्रास होतो म्हणजे आपल्याच माणसाने तुम्ही जेव्हा तुम्हाला असा घट्ट आपण म्हणतो खुंटा हलवून जो बळकट करतो तो असतो की काय वाटेल तेवढं दुनिया मला देणार नाही, पण ही व्यक्ती माझ्याबरोबर असेल किंवा 30 व्यक्ती तुम्हाला लाथ मारते तेव्हा काय होतं मला सांग. गटांगळ्या खाल्ल्या पण ठीक आहे ना. मी असं म्हणलं की लाईफ आहे. असे अनुभव यावेत. माझं असं म्हणणं की स्ट्रगल सगळं आजकाल आपण म्हणतो ना, स्ट्रगल असावं तर किंमत कळते कामाची. म्हणजे एकदा मी मीता वशिष्ठ बरोबर काम करत होतो 90s मध्ये. तेव्हा मीता माझी सिनियर एनएसजीची खूप चांगली ऍक्ट्रेस, माहिती असेल लोकांना मीता. असायलाच पाहिजे म्हणजे. तर मी विचार म्हटलं तुझं झालं सेट. तर एवढं सगळं केलंय, तुला स्क्रीन अवॉर्ड वगैरे सगळं मिळालं. ते म्हटले नहीं है भाई. एक स्ट्रगल करके एक मुकाम पे पहुंचते हैं हम लोग, उस पे रहने के लिए भी स्ट्रगल करना पड़ता है. और दूसरी बात ये होती है ना कि अगर आपने एक बेंचमार्क कर दिया अपने काम का, तो दूसरा काम जो होता है वो उससे ऊपर ही होना चाहिए या एटलीस्ट उसके बराबर का तो होना चाहिए. नीचे नहीं जा सकते.
आणि हे मी जेव्हा क्राईम पेट्रोल लगातार करत होतो कोरोनाच्या काळामध्ये 21 साली, आम्ही सिल्वासाला गेलो होतो, तेव्हा दर 2 दिवसांनी स्टोरी यायची. 15-20 एपिसोड मी बाप सॉरी म्हणून केले. मग मी ऍज अन ऍक्टर, जे मी मगाशी म्हटलं की टेलिव्हिजन मारतं, पण असे काही सिरियल्स आहेत क्राईम पेट्रोल सारख्या वगैरे पूर्वीच्या, अलीकडे नाही, अलीकडे सगळंच एक कमर्शियल झाले. पण ऍक्टर म्हणून विचार करायचो की बाबा मी मागच्या ह्याच्यामध्ये बापच होतो, आजही बापच आहे. मग ह्याच्यात मला ऍक्टर म्हणून काय फरक करता येईल? हे दिग्दर्शकाची डिमांड नव्हती, ही माझी गरज होती ऍक्टर म्हणून मला चार्ज करण्याची आणि मोनोटोनस न होऊ देण्याची. नाही तर पाठांतर चोख आहे माझं. पाठांतर करून 2 अश्रू ढाळले, मला तसे ग्लिसरीन शिवाय रडायला येतं. मला, मी ग्लिसरीन वापरत नाही. आता एवढं सगळं फेस केलं म्हटल्यानंतर तुला ग्लिसरीनचे काय करायचं? सो तेच मला म्हणायचंय. सो पण ऍक्टर म्हणून तुम्ही स्वतःला काय वेगळं करायचा प्रयत्न करता का? तर ते म्हणजे आमिर खान बद्दल आहे की तो त्याच्यावर मी ऍड करत होतो. तर मग अशी तू काही नावं घेते, त्याच्यामध्ये आमिर खान नाव आलं नाही. तो ना वॉकरू बूट असतात त्याची ऍड होती. तो पहिला टेक ओके झाला, तर तुम्हाला नाही काम करते मैं कुछ और ट्राय करता हूं. त्याने 6-7 टेक दिले, सगळेच काही उत्तम नव्हते. त्याचा दिग्दर्शक म्हणाला की मुझे जो रखना है मैं वही रखूंगा, पण एटलीस्ट एक कोशिश तो कर रहा है ना वो बंदा. नहीं हो गया, एक टेक हो गया, मैं अभी दूसरा टेक नहीं दूंगा, आपको जो रखना है तो रखून देतो, असं नाही ना होत. एक कारण दुसरा टेक आपण का देतो, तर आपल्याला असं वाटतं की ह्यात काहीतरी कमी झालं, फंबल सोडून दे, कमी झालं तर आपण करू द्या. पण मला असे काही दिग्दर्शक मिळाले की मी म्हटलं होतं की जसं नॅशनल अवॉर्ड नॉमिनेशन ज्या रोलसाठी माझं 97 साली होतं, त्या सिनेमाच्या दिग्दर्शिका मी म्हटलं की, आणि खूप मोठा सिक्वेन्स होता, मी, सोनाली कुलकर्णी आणखी रवींद्र मंकणे. कुठला सिनेमा? बंद झरोके, NFDCची फिल्म होती जी आली नाही. तो झरोका बंदच राहिला. तो माझ्या अनेक बंद झरोके आहेत, माझी आयुष्यातली खूप बंद झरोके आहेत, त्याला काही किरण दिसला नाही. सर मी म्हटलं की खूप इमोशनल सीन होता, मोठा सीन होता, तर झाला फर्स्ट टेक. आणि मधु अंबट सारखे कॅमेरामन त्याचे होते. सो केला ओके. रात्रीचे काहीतरी 12-1 वाजले होते. तर मी म्हटलं की एक आणखीन एक घेऊया. मला असं वाटतं की नाही मेरे पास क्या तुम्हारे लिए फिल्म है क्या. हा, तेव्हा स्टॉकवर करायचं ना. पण मुद्दा असा आहे की काही लोक होते की नाही ओके कर. सो ऍक्टर ट्राय करतो ना, ते ट्राय सुद्धा आपल्या मराठी नाही टेलिव्हिजनला करावं असं वाटतच नाही, कारण त्याचं काही नसतंच करण्यासारखं. ती गिरणीच आहे. हो, म्हणजे गिरणीत तुम्ही जाऊन पीठ काढा आणि घ्या. त्याच्याशिवाय तेवढाच फक्त गोल आहे. त्या दुर्दैवाने तसं आहे, असं व्हायला नको आहे खरं तर, पण दुर्दैवाने तसं झालं. आणि ते सगळीकडे पसरलेलं. तू बघ, इकडं प्रेग्नंट झाले की तिकडं सगळ्या बायका प्रेग्नंट होतात, इकडं लहान मुलं झालं की तिकडं सगळे लहान मुलं होतात, इकडे डिवोर्स झाला की तिकडे डिवोर्स, इकडे दुसरं लग्न केलं की तिसरं लग्न, सेम लफडीच होतात. म्हणजे ह्यांच्या डेली मला हे कळत नाहीये, 5 नवरे करून पतिव्रता कशी. ओके, आपण द्रौपदी आपण नको नाही, ते हे मी आता आजकाल बोलायलाही गडबड होते, कोणाचे नावं घ्या, काही घ्या, उगा ते सगळं होतं. पण सांगायचं म्हणजे असं की तुम्ही काय दाखवत आहात. टेलिव्हिजन हे घरामध्ये सगळी मजा, बट तुम्ही लहान मुलांना नाही सांगू शकत नाही बघू नका म्हणून, जरी आलं की 18+ साठी आहे, बट आजकाल मोबाईल वरती बघतात लोक. घरातल्या वातावरण डिस्टर्ब होण्याच्या पाठीमागचे रिझन हा टीव्हीचा पडदा आहे. होऊ शकतो. बायकांविषयी चिथवलं जातं, बायकाविषयीच निगेटिव्ह होतात. कित्येक कटकार असतात. बरं, कटकाचं तुझं कोर म्हणजे जायचं. म्हणजे माझ्या एका ऍक्ट्रेसशी बोलणं चाललं होतं, ती एक सिरियल करत होती एका मोठ्या चॅनलची मराठी, आणि त्याच्यामध्ये असं होतं की ती हिरोईनला जलसी माहिती नाही का जलस असते, ती हिरोईनच्या ऑफिसमध्ये जाते आणि तिच्या अंगावर रॉकेल टाकून त्याला आग लावते. ही माझी ऍक्ट्रेस मैत्री म्हटली नाही करणार. आमच्या इथे पण थोबाडीत मारायची. का थोबाडीत मारायची? मग 3 तास डिस्कशन, आणि मग वरनं त्यांनी चॅनलने सांगितलं करायला पाहिजे. हे एक असतं. नाही, चॅनल से लिखी आहे, चॅनल वाक्यम प्रमाणम. पण ऍक्च्युअली चॅनल हे फार मोठं क्राईम करत आहे. म्हणजे समाजामधलं वातावरण दूषित करणं, ज्याला आपण म्हणतो. पण त्यांना ते TRP वाटतं, त्यांना ते इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे हा क्राईमच आहे ना. तुम्ही पैसे मिळवण्यासाठी काही कराल. आहे ना 5 दिवसाचं मूल पडतं धबधब्यामध्ये, मोठ्या धरणातनं खाली पडतं, आणि ते परत सापडतं आणि ते मोठं होऊन येतं घरामध्ये. आणि त्या 5 दिवसामध्ये हिरोईनचं ज्या मूल झाले असतं, ती हिरोईन बदलाच्या 5 दिवसांत परत प्रेग्नंट होते, आणि ती 5 दिवसामध्ये लोक परत प्रेग्नंट होतात डिलिव्हरी झाल्यानंतर. हे लॉजिक आहे.
सायन्सच नाही, म्हणजे विचारच नाही करायचा कुठल्या गोष्टीमध्ये. हेच मला म्हणायचं. मला याचा प्रॉब्लेम येतो. आणि मग चांगले चांगले लेखक त्याला लिहावं लागतं आणि मग एक वेगळ्याच लेखकांची अशी पिढी तयार होते, की ज्यांना ते पुढच्या पिढीला वाटतं की हेच प्रमाण आहे. लेखक तरी काय करणार आहे? लेखक चांगली कॉन्सेप्ट घेऊन गेला तो. नाही होत. त्याला जर का चॅनल आणि तो सो कॉल्ड ईपी वगैरे हे जे सगळी मंडळी आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. ईपी वगैरे त्यांनाच नाही कळत त्यांना. मग आणि कसं पटकन बंद करा. आमची सील बंद करून टाकली. 120-150 लोकांचं कुटुंब आहे. टेक्निशियनना कामं मिळतात सोड. स्पॉट दादांचं काय करायचं? ऍक्टर्सचं काय करायचं? प्रोडक्शनवर दुसरी सिरियल सुरू करतात. त्यांची झाली पण सिरियल सुरू, टेलिकास्ट पण सुरू झालं. पण मुद्दा असा आहे की तुम्ही एका फटक्यात बरं काही म्हणजे ज्याला आपण कॉर्पोरेट झाले ना, हे कॉर्पोरेट आहे आणि कलेच्या मध्ये कॉर्पोरेट येऊ नये असं माझं म्हणणं. कला ही कॉर्पोरेट नसावी. कशाला काही धरबंध नाही. तुम्ही सकाळी गेलात तुम्हाला माहिती पडेल की तुमचा रोल संध्याकाळी असणार आहे की नाही असणार, तुम्ही आहेत की नाही. आमच्याकडे एक ऍक्ट्रेस होती, अत्यंत सुंदर ऍक्ट्रेस होती ती, चांगली काम करणारी, दिल्लीची थिएटर आर्टिस्ट होती. तिला आमच्या एका क्रिएटिव्ह बाईनी सांगितलं, आपको पता है आज आप इस सीन के बाद मरने वाले हो, आप नहीं हो कल से सिरियल में. ज्या बाईने एक सिरियल साईन करताना कमीत कमी 6 महिन्याचा एक अंदाज असतो आपल्याला की वन ऑफ द प्रायमरी कॅरेक्टर आहे. 6 महिन्याचा अंदाज असतो की माझी ही बेजमी आहे, मला एवढे पैसे मिळतील, अमुक जे काय असेल, XYZ पैसे असतील, XYZ दिवस असतील. 15 दिवसामध्ये तुम्ही तिला सांगता की आप मरने वाले हो. काय परफॉर्म करेल ती? आणि का? तर टीआरपी वाढायला. काय घंटेचा टीआरपी वाढला? तुम्ही काय बेसिसवरती टीआरपीची गणितं मांडता? मला एका सिरियलला 10-12 वर्षापूर्वी सिरियलला एक आमची अशीच क्रिएटिव्ह हेड येऊन अशी बसायची तोंड वाकडं करून मयत झाल्यासारखं. टीआरपी लक्षात नाही. टीआरपी काहीतरी करा, काहीतरी करा. एक दिवशी मला इतका संताप आला म्हणा काय, मला काय सांगता टीआरपीचं? टीआरपीचा आमचा काय संबंध? तुम्ही जे लिहून देता ते आम्ही करतो, ते लोकांना आवडत नाही, लोक बघत नाहीत, त्यामुळे टीआरपी घसरतो. आमचा काय संबंध? सो टीआरपी तुम्हाला कोणाला दाखवता भीती? बरं, मला मी चौकशी टीआरपी नक्की काय? अरे नहीं सर, वो मशीन लगा हुआ होता है, उसपे स्क्रीन टाइम कितना होता है, आपको मैं ये भी दिखा सकता हूँ कि कौन से सीन में लोगों ने कितना देखा. अरे एवढा अभ्यास तुम्ही स्क्रिप्ट वरती करा ना. कोण किती सीन किती बघते, त्याला तुमचा काटा वरती जातो, खाली जातो, हे इतके पर्सेंट स्क्रीन टाइम 10 मिनिटं आहे का, 8 मिनिटं आहे का, 2 मिनिटं आहे का, 5 मिनिटं आहे का, -3 मिनिटं आहे. तुम्ही स्क्रिप्ट वरती काम करा ना. तुमचा टीआरपी पारा बाहेर पडेल. ते नाही करायचं आपल्याला. तर त्याला बुद्धी लागते ना, त्याला विचार लागतो ना. ह्याला टेक्निकल गोष्टी असतात ना. टेक्निकल गोष्टी लहान मोठ्या अशाला भाग नाहीये मी. पण एक स्क्रिप्ट जेव्हा बरं, तसे तुम्ही कॉपीज करता रे, तुम्ही कुठलं स्वतःचं पोर काढताय? बरं, तेही तुम्ही माती करताय. आपल्याकडे मराठीमध्ये पण तेच सुरू झालंय सगळं. किती सुंदर लेखक आपल्याकडे आहेत, किती कथा आहेत, किती कादंबऱ्या आहेत. कादंबरी घेतली की त्यात पाणी घालायला सुरुवात होते. कारण हाव म्हणून मला वाटतं 13 एपिसोड, 26 एपिसोड, 52 एपिसोड, 104 एपिसोड जे वीकली आम्ही 4 दिवसाला एक एपिसोड शूट करायचो. लक्षात घे प्रथमेश, किती क्वालिटी असेल त्याची मला सांग. हे एका दिवसाला 1.5 एपिसोड करतात. अत्यंत चांगले दिग्दर्शक, कांचन नायक सारखा डिरेक्टर त्याला सिरियल सोडायला लागले. विवेक देशपांडे सारखा दिग्दर्शक जो सिनेमात आलेला माणूस आहे, जो माझा अत्यंत चांगला, ज्याला मी खूप मानतो, त्याला सोडावं लागलं. पण तो सोडतोच इलॉजिक असेल. तो ऍक्टरच्या बाजूने भांडणारा माणूस आहे विवेक. कांचन सिनेमातला माणूस आहे, त्या पद्धतीने ट्रीट करायचं. तो ह्याला सगळ्यांचे क्लोजअप हवेत, सगळ्याचा मास्टर हवाय, सगळ्यांचं सगळं हवंय, लागत तर काहीच नाही. तुझे एवढे प्रखर आणि सत्य विचार आहेत आणि तुझे तेच म्हणतो की तू एवढं बोलतो म्हणून कोणीतरी तर बोललं पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळेच तुला तुझ्या ह्याला नको, ह्याला जरा आपण मी 2 महिन्यापासून बोलतोय. त्याच्या आधीच माझं आयुष्य कुठे गेलं? पण लोक काय आहे ते ताजच लक्षात ठेवतात. नाही, ठीक आहे ना. हे बघ, म्हणजे इनवे त्यांची चूक ती मान्य करतात ना. आणि हे चुकीचं आहे ना. त्याचा काय होतं माहिती ना, त्रास आम्हालाच होतो रे. ह्याच्यामध्ये सगळे भरडले जातात. 120-125 जी कुटुंब आहेत, जी माणसं सेटवरती असतात, सगळी भरडली जातात ना.
बरं एवढं करून तुम्ही प्रोडक्टिव्ह निष्पन्न तुमचं काय मिळतं का मला सांग? मेहनत आहे ना त्याच्यामध्ये सगळी. अरे पाऊस म्हणू नकोस, ऊन म्हणू नकोस. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कामं करत असतो. हम्म. त्याला काहीतरी एक व्हॅल्यू आहे की नाही, त्याला रिस्पेक्ट आहे की नाही मला सांग. तर नाही ना रिस्पेक्ट राहिला मला सांग. रिस्पेक्ट फक्त एकाच फैला राहिला रिस्पेक्ट. हम्म. जी हायरार्की असते, ऍक्टर्स मध्ये हायरार्की असते, हम्म. त्यातल्या एकाच स्टेजला रिस्पेक्ट राहिला, बाकीच्याला नाही. हम्म. दे कॅन रूल. 9 बजे आऊंगा, 9 बजे जाऊंगा, 4 बजे जाऊंगा, 2 बजे जाऊंगा, आऊंगाच नहीं. दे कॅन रूल. इफ आय से नोबडी विल ऍक्सेप्ट. मी माझ्या एका सिरियलला म्हटलं तर कॉन्ट्रॅक्ट होतं, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की आता एवढे पैसे आहेत तर ठीक आहे बाबा 6 महिन्यानंतर पैसे वाढतील. तर ते म्हटले तुम्ही लिहा, काय प्रश्न नाहीये. पण 6 महिने म्हणजे कधी जून ना? हां ठीक आहे मग. मे मध्ये तुमच्या फोटोला हार घातला जाईल, ऍक्सिडेंट होईल. मी घाबरतो. हम्म. म्हटलं जाऊ दे मरू एवढं मिळते तिथे कशाला सोडा. यु नो हम्म. एकही कॉन्ट्रॅक्ट मधला क्लॉज हे कुणीही सांगेल म्हणजे हे ऍक्टर कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे कॉन्ट्रॅक्ट हे तोंडी मला धमकी दिली गेली. हो. कॉन्ट्रॅक्ट मधला एकही क्लॉज ऍक्टरच्या बाजूने नसतो. हा तुम्ही जर खूप मोठे असाल तर तुमचे स्वतःचे क्लॉज तुम्ही मांडू शकता. असं म्हणत नाही की प्रत्येकाला त्रास होतो, काही लोक करतात, हुशार असतात, पण 99% किंवा 55% लोकांना काही करता येत नाही. हम्म. तुम्हाला शेड्युलिंगला ऍक्टरचा शेड्यूल द्यायचं नाही. आम्हाला मनाय शेड्यूल बघणं, दिवसाचं शेड्यूल नाही बघायचं. का तर कळेल ना 9चा कॉल टाइम दिलाय आणि माझा 5वा सीन आहे आणि अंदाजे 4 वाजेपर्यंत मला काम नाहीये. पण ऍक्टरना सांगायचं नाही. वी आर पेइंग देम ना. शेवटी परफॉर्म कोण करत असतो? आम्हीच करत असतो ना राजा. तुम्ही बसून होता 8-8 तास, 5-5 तास. असं नाही होता. रिस्पेक्ट द्या ना. माझं म्हणणं रिस्पेक्ट द्या. रिस्पेक्ट द्या. शेवटी तुमची जे काही तुम्ही पैसे लावले ते आम्हीच घोडे आहोत ना. अगदी क्रूड भाषेमध्ये आणि स्पष्ट म्हणायचं तर आमच्याच पैसे लावता तुम्ही. मग त्यांना निदान काहीतरी एनर्जी मिळेल असं काहीतरी करा ना तुम्ही. ताप आहे, प्रॉब्लेम आहे. अरे एक काम मला सांगितलं होतं. एक काम करा ना तुम्ही उद्या ऍडमिट होता का? आपल्याला टेलिकास्ट खोळंबलाय, आपला टेलिकास्ट करायचंय. रुथलेसच म्हणजे सगळं. 6 महिने तुम्ही प्रोसेस सुरू करता आणि पहिल्याच 10 एपिसोड नंतर तुमच्याकडे स्क्रीन प्लेची वानवा होते. असं नाही होत रे. असं नाही करू. मी प्रामाणिक सांगतो असं नाही करू. त्रास होतो. आणि ज्यांनी ना पूर्वीचा काळ बघितलेला आहे आता. मी ठीक आहे, वयोमानानुसार मी म्हणू शकतो पूर्वीचा काळ आणि चांगला काळ बघितलेला आहे मी. त्यांना खूप त्रास होतो. सांगत नाहीत कधी-कधी तुमचं पॅकअप झाल्याचं. बसवून ठेवतात. बिठा के रखो, पता नहीं वो नया सीन आएगा नहीं आएगा. बिठा के रखो, जाने मत देना उनको. का? तुम्ही प्लॅनिंग करा ना. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आत्ताची पिढी ला हेच सगळं माहिती आहे ना. एक्झॅक्टली मला तेच सो म्हणायचं दॅट आहे. विल कॅरी फॉरवर्ड. मला भीती तीच वाटते ना की ते कॅरी फॉरवर्ड होईल पुढे. म्हणून मी म्हणतोय की धोका आहे. बरोबर आहे. कारण मधला तो जो ज्यामुळे हे सगळं चेंज झालेलं आहे. म्हणजे तुमचा टेलिव्हिजन चकाचक झाला, श्रीमंत झाला, पण क्वालिटीच गेली ना रे. गेलीच ना. कम्प्लीट क्वालिटी गेली. लेखनाची गेली, अभिनयाची गेली, सगळी क्वालिटी गेली तुमची. अरे म्हणजे प्रेक्षकांची समज पण ती तशी झाली ना. प्रेक्षकांना जर ते आवडतंय. स्लो पॉइझनिंग. हा स्लो पॉइझनिंग आहे. शिव्या देतात. माझ्या आईने 4 दिवस सासूची सिरियल 12 वर्ष जी चालली होती, 8 वर्ष तिने बघितली. मग तिचे पेशन्स गेले. पण नावं ठेवतात. खरं काय होतंय बघायचं. हा जो प्रकार आहे ना स्लो पॉइझनिंगचा, म्हणून म्हणतो मी टेलिव्हिजन माध्यम हे खूप प्रभावी आहे. तुम्ही वापरलं चांगल्या पद्धतीनेच होतंय. म्हणजे आपल्याकडे जे हल्ले करतात आपल्या देशात, आता परवाच हल्ला झाला आपल्यावरती पहलगामवरती. त्यांचं प्लॅनिंग, त्यांची बुद्धिमत्ता ही तरी चांगल्यासाठी वापरली ना तर कुठे देश जाईल, त्यांचाही आपलाही. ते आहेच. पण माझी बुद्धिमत्ता ही जर मी डिस्ट्रक्टिव्ह लेवलला वापरली तर माझं मी बुद्धिमत्ताच आहे ह्याच्यामध्ये. मी एक नाटक करत होतो ज्याच्यामध्ये एक रोल माझा असा होता ज्याच्यामध्ये मी सेकंड लेडी म्हणजे मुख्यमंत्र्याची बायको चेंज होते. एक तमासगीरला आणून बसवतात कारण त्यांना ते प्लॅनिंग असतं सगळं आणि तिला किडनॅप करतात. तिला ट्रेन करणारा मी होतो. तर मी विचार असा केला होता की हे जे अतिरेकी असतात किंवा जे असतात सगळे लोक हे हायली क्वालिफाईड आहेत. असे गल्लीत म्हणजे नेते म्हणतोय मी.
गल्लीबोळातली लोक जातात ती वेगळी, पण ते आणि त्यामुळे ना एखादा माणूस हायली क्वालिफाईड असेल ना, तर तो ना खूप शांत पद्धतीने करेल सगळं. तो व्हिलन सारखा नाही वागणार, लटके झटके देणार नाही. तो प्रॉपर प्लॅनिंग करून आणि हीच काम कर, बिकॉज ही इज कॉन्फिडंट की मला करायचंय. ते निगेटिव्ह काम आहे. तर असं हा विचार आपल्याकडे करतच नाही. असं करायला गेलं तर अरे क्या यार तुम क्या, मला एका दिग्दर्शक म्हणाला होता, अरे मैं मणि कौल की फिल्म नहीं बना रहा हूं, मुझे अंडरग्राउंड एक्सप्रेशन मत दो, चौको चौको चौको. म्हणजे असं होतं की क्या क्या ऐसा करो, लाऊड करा. हा म्हणजे मला चौकना था मुझे, तो चौको चौको. सो हा जो प्रकार आहे तो सगळा, हा जरासा त्रास देतो. म्हणजे तू आता अक्षय कुमार बाबूचा रुस्तम केलास, इन्सान पण केला होता आधी इन्सान 2005 साली. त्याच्यानंतर तू आता OTT वरती हर्षद मेहताची वेब सिरीज वेब सिरीज केली, त्याच्यामध्ये तुझा चांगला ट्रॅक होता. माझा अवरोध सीझन 2 मध्ये चांगला अवरोध track होता मध्ये माझा. तुझा मी चांगला मी नोटबंदीची सजेशन करणारा मी होतो तू फायनान्स. होता. सो आता हे म्हणजे मेनस्ट्रीमच ज्याला आपण म्हणतो, ह्या OTT वरच्या किंवा सिनेमावरच्या, तू हे सगळं तुला ऑडिशन देऊन करायला लागलं का? हो, मला ऑडिशन करायला लागलो. मग ऑडिशन देणं चांगलं का वाईट? कसं आहे माहिती ना, ऑडिशन तुम्ही कोण घेते आणि कुठल्या रोलसाठी घेतात हे महत्वाचं असतं. अत्यंत फालतू कामासाठी ऑडिशन घेतात. कोण घेते म्हणजे सांगणं असं आहे, की आता काही ऑडिशन जे कास्टिंग डिरेक्टर्स आहेत, की जे खूप सीनियर म्हणजे अभिमन्यू रे सारखा माणूस असेल, पराग मेहता सारखा असेल किंवा कविश सिन्हा सारखा असेल, मुकेश छाबरा जुना ओळखीचा होता असं म्हणायला हवं. आता तो मोठा झाला तो. जेन्युइन लोक ऑडिशन घेतात, त्यांच्याकडे बोलवून तर गोष्ट वेगळी आहे. आजकाल काय होतं, मी आता मगाशी ऑडिशन देऊन आलोय. काही नसतं, बसलाय तुम्ही, हॅलो, ये इसका ऑडिशन करके भेजो. मग तुम्ही सिनियरिटी बघत नाही, त्या माणसाचं काम बघत नाही. तुम्ही आजकाल तुम्हाला क्लिक करा, तुमचं काम येतं ना. मग तुम्ही हे काम बघून तेवढा रिस्पेक्ट द्या ना. मला एक ऑडिशन आली होती कुठल्या तरी याची, एक माणूस एअरपोर्टवरती एका माणसाच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपलाय. इसका ऑडिशन करके भेजो. समोरच्या माणसाला आपण कुणाशी बोलतो आहोत, कुणाला अप्रोच करतो आहोत, बरं तसे शॉर्टलिस्ट करून बोलतो. आजकाल सगळं ते करोनानंतर ऑनलाईनच झालंय सगळं ते. तर तुम्हाला मी एका माणसाला विचारलं की तुम्ही पता नाही मैं कौन हूं. आता ह्याच्यामध्ये माज वाटला तर माज आहे. मग कुठेतरी स्वतःला एक आपला इगो हा सांभाळा लागतोच ना आपल्याला. तो तुम्हाला योग्य प्रकारे योग्य ठिकाणी वापरावा लागतो. हाँ सर, हाँ पता है. मतलब पता है तो तुम इसके लिए क्यों बोला, मतलब ये क्या है इसमें ऑडिशन देने लायक. नहीं वो क्या है ना, हमारे डेटर्स को अंदाजा होना चाहिए. माझे डेटर्स असे आहेत की ज्यांना काहीच अंदाज येत नाही. म्हणजे एका वेबसिरीजसाठी मला आली होती ऑडिशन, मी करून पाठवली. मला बरोबर नव्हतं कोणी, तर मी सगळ्याच असं व्यवस्थित मॅनिपुलेट करून पाठवलं. नहीं नहीं बहुत अच्छा हुआ है सर, पर क्या है ना सर, वो डायरेक्टर चाहता है कि आप किसी से क्यूज ले लो. मी आजकाल असं सांगतो की वो शूटिंग में करेंगे, ऑडिशन हा टेक नाहीये. म्हणजे एका झालं होतं की दरवाजा उघडतो, टिंग टॉंग, अरे निखिल कैसे हो बेटा, झालं सर बहुत बढ़िया. पर सर आपने ना उसको निखिल बोला है, वो नितिन है, आप थोड़ा सा एक रिटेस्ट करके भेजो. हा अपमान नहीं है का मला सांग. आपने लेफ्ट से राइट नहीं देखा सर, एक बार लेफ्ट से राइट करके देखो. आपने वो स्माइल नहीं किया सर, आप एक बार. कुणाशी सांगतो मग, मला राग येणार नाही का, मला माझा इगो हटवणार नाही का. ह्या गोष्टीवरून जर तुम्ही समोरच्या ऍक्टरला टॉर्चर, अरे तुम्ही उत्तर भावकरांकडे ऑडिशन मागता. तुम्हाला माहितीच करून घ्या. 6-6 महिन्याचा कोर्स केलेले पोरं मी शिकवले 2-4 ठिकाणी. 6-6 महिन्याचं, वर्षाचे मास कम्युनिकेशनचा कोर्स केले. म्हणजे ही आत्ताची गोष्ट नाहीये. ही 90s मध्ये जेव्हा प्लस चॅनल सुरू झालं होतं, तेव्हा एक ते ऑफिस प्लस चॅनल तुला माहिती असेल ना, इफरात की सुबह नहीं वगैरे वगैरे सगळ्या सिनेमे त्याच्यामध्ये आले होते. श्यामबाबूंचा हा पण आला होता, सरदारी बेगम पण आला होता, श्यामबाबूने केला होता. त्यांच्या काउंटरवरती एक दिवशी ऋषिकेश मुखर्जींना बोलवलं होतं मीटिंगसाठी. त्यावर सगळे दिग्दर्शकांनी काम केलं होतं ना. तर कोणतरी बाई बसली होती, कोणतरी मुलगी असेल 16 वर्षापूर्वी असेल, माहिती नाही. हाँ क्या है, मैं ऋषिकेश मुखर्जी. हाँ क्या काम था, मीटिंग है, सो आई बीन कॉल्ड फॉर द मीटिंग. ओके आप एक काम करो, अपना बायोडाटा रख दो, हम आपको कांटेक्ट करेंगे. हे
95 सालची गोष्ट सांगतोय मी. आणि रोहिणी अत्तरनी कौन है क्या किया उसने हे ऑक्टोबर 2024 सालची गोष्ट सांगतोय मी. मला सांग परिस्थिती बदलली आहे का? मग तुम्हाला रिस्पेक्ट नाही का येत? तुम्ही हिस्ट्री तपासा ना माणसाची. मी ऑडिशनला नाही म्हणत नाही. मगाशी सांगितले गिरीश कर्नाड, MS सत्तू, श्याम बेनेगल वगैरे वगैरे. कन्नड सिनेमाची सुद्धा मी ऑडिशन दिलेली नव्हती. मी डायरेक्ट केलं, डबिंग मी केले माझं कन्नड सिनेमाचं. तोपर्यंत वेगळं आहे. इथे वरच्यानं दाखवा, दिग्दर्शकाला असं माहिती नसेल. बरं, काही ठिकाणी दिग्दर्शक वॉज विलिंग टू वर्क विथ मी ऍडमध्ये, एजन्सी नाही. मला हे गणित कधीच कळलं नाही मला. आणि ऑडिशनच्या बाबतीमध्ये तर मला काही ठिकाणी तर असं चांगलं घ्या ना ऑडिशन. सिनेमा असेल, वेब सिरीज असेल, ओके, मला काही प्रॉब्लेम नाहीये. एका वेब सिरीजला मला बोललं होतं, काय करायचं होतं, इमर्जन्सी सिनेमा. अनुभव ज्यांनी बनवला, राजा रामण्णांच्या रोलसाठी बोलवलं होतं मला. काय करायचं होतं, कंगना राणाच्या मागं उभं राहायचं होतं. मी नाही म्हणून सांगितलं. मग रिजेक्ट केलेलं दिसतं, पण का रिजेक्ट केलं दिसत नाही ना. ती पोराशी करणार नाही. पण तुम्ही बोलवताना काहीतरी सबस्टन्शियल, म्हणून मी 1-2 सीनचे रोल पण त्यावेळेला केले. आता मी मुकेश छाबराच्या लोकांना सांगितलं मला मत बोला मुझे. कारण ते मोठे झाले, आम्हाला खालतीच ठेवलं ना. कारण एक डाटा जो असतो ऍक्टर्सचा, तो पास असतो ना इकडे, तुझ्याकडनं ह्याच्याकडे, याच्याकडनं त्याच्याकडे. त्यात 1 सीन 2 सीन अभय कुलकर्णी, वन डे टुडे अभय कुलकर्णी, जे 2005 साली केलं होतं. त्याच्यामुळे पुलाकडनं बरंच पाणी वाहून गेलं ना. मग तुम्ही नाही अपडेट केलं, त्रास होणार होतो, मला त्रास होतो. हाच त्रास मला त्या ग्रुपमध्ये झाला, माझ्या पुण्याच्या सिनेमाच्या ग्रुपमध्ये झाला, की तुम्ही मला नगण्यच समजताय. मला तुम्ही मला प्रोडक्शन करायला बोलवताय यार. मला काय वाटलं असेल मला सांग. नाही, हा रोल कर आणि तू प्रोडक्शन चांगलं करतो. तो मी असिस्टंट डिरेक्टर होतो पण एका सिनेमाचा. तुम्ही मला ते करायला सांगता आणि बाहेरही काम करायचं नाही. मी म्हटलं तर मला रेफरन्स लेटर्स द्या. मी बाहेरच्या लोकांना जाऊन भेटतो, मला काम करायचंय. काही गरज नाहीये, काही गरज नाहीये. तुला जायची गरज काय? आपल्याकडे काम करणं, आपल्याकडे काम करणं. आणि काय काम करायचं? प्रोडक्शन मध्ये येऊ मी. मग मी NSD मध्ये जाऊन काय विषय, बरं मी वाईट ऍक्टर असतो तर तुम्ही मला काम का दिलं मग? आणि मग गिरीश कर्नाड, MS सत्तू परत नाव घेतो, कारण ते लिजेंड आहेत. श्याम बेनेगल फॉर द मॅटर. श्याम बेनेगल बरोबर माझं पहिल्यांदा असं होतं की मी शूटिंगच्या आदल्या दिवशी घाबरून कोपऱ्यात थरथर कापत बसवतो माझ्या घरामध्ये. कारण 32 वर्षात स्वप्न जे होतं माझं, ते माझं पूर्ण होतं की मी श्याम बाबूंवर काम करतोय. आणि मी कमी पडलो तर काय करू? मला त्याला असं नाही, NSD काय, मैं ते गिरीश जी के साथ काम किया, इनके साथ काम किया, श्याम बाबू तो उन्हीं का कंटेम्पररी क्या हो. नो, इफ यू टेक युअर वर्क फॉर ग्रांटेड, तुझी लाईफ तुझी मारते. आणि मला एका नाटकाचा अनुभव आलेला आहे, मला वाढता वाढायचा. काय 25-30 प्रयोग झाले होते आणि मला अरे ठीक आहे रे, उद्याचा करू प्रयोग. रात्री पार्टी बिटी केली आणि दुसऱ्या दिवशी रंगभूमी जी थप्पड मारली ना मला. मी स्टेजवरती शिवाजी मंदिरचा प्रयोग मी विसरलो. स्टेज मला बोलता येईना, मला घाम फुटला. मला इन 4 एंट्री होत्या. मला फबा मला शैली दात्र मला अभ्या काय झालं तुला? म्हणलं शैलू मला माहिती नाही. आज मला कळलं की तुम्ही तुमचं काम स्टेज, थिएटर, सिनेमा, सेट, सिरियल, तुम्ही असं केलं तर तुम्हाला ती कला थप्पड मारली. आणि मला जी थप्पड त्या दिवशी बसली, कळलं नाही कोणाला, फार मलाच जाणवलं ते. पण मी असं म्हणतो कधी मी एकदा इकडनं जातो आणि मग 2 दिवशी गॅप होती. मी 10 वेळा स्क्रिप्ट वाचलं आणि त्यानंतर काय बिशात माझा एक शब्द चुकेल. कन्नड करताना पहिल्या वाक्याला मला फंबल झालं, पण त्याच्यानंतर कारण सगळे असं की अभय कुलकर्णी आलाय, दिल्लीचा आहे, NSDचा आहे आणि मराठी आहे, कन्नडमध्ये काम करतोय वगैरे वगैरे वगैरे. आणि मला वाक्यामध्ये मी 4 टेक घेतल्या, असं काही फार नाही. एक हिंदीमध्ये आणि बायलिंगवर होती ती फिल्म. झालं ना, सगळे दमले होते. आम्ही जंगला शूटिंग करत होतो. बसमध्ये जाताना कोणी बोललं नाही माझ्याशी. मला असं वाटलं की मला ह्यांनी असं वाटलं की हा काय फुल्या माणूस, लिहिलेला माणूस आला इथे. आणि मी इतका कॉन्शियस झालो. मी म्हटलं नाही, मला जर करायचं ना, मग माझी गॅप होती. मी जे काही केलं ना, मी डबिंग केलं त्या सिनेमाचं. आता जाता मला आता तू इतकं खरं तर चिरफडच केलीस म्हणजे आज, पण ही चांगली गोष्ट आहे. स्पष्ट बोललंच गेलं पाहिजे. म्हणजे काय म्हणतात की उगाच एक वेगळा बबल क्रिएट करण्यात काही पॉइंट नसतो. तो काय माहिती तुला सांगतो मी की आता ह्या क्षेत्रामध्ये अनेक लोकांना यायची इच्छा असते किंवा आहे आणि ते राहणारच आहे. येताना सगळे संभाव्य धोके लक्षात घेऊन येणं हे गरजेचं आहे. बरोबर. आणि तुम्ही स्वतःला मानसिक तयारी केली पाहिजे. आजकाल लोक शारीरिक तयारी खूप करतात. जिम मध्ये जातील, सिक्स पॅक्स बनवतील, सगळं बनवतील. पण शेवटी एका कलाकाराला असं म्हणतो मी, फक्त अभिनेता असं म्हणत नाही मी,
कलाकार, मग तो लेखक असेल, दिग्दर्शक असेल किंवा तो कवी असेल, वादक असेल, त्याला इंटरनल जे अंतर्गत ज्याला आपण तयारी म्हणतो ना, ज्याचं इनर करतो ना, ती करणं गरजेचं असतं आणि ते इनर चिरफाड केल्याशिवाय दिसत नाही. सो ते इनर खूप महत्वाचं असतं, कारण ते इनर जर नसेल तुझं, तर तू कितीही आणलास, म्हणजे आत्मा आपण म्हणूया थोडक्यात. आपण गणपतीची प्रतिष्ठापना करताना प्राणप्रतिष्ठापना करतो ना, ते प्राण त्याच्यामध्ये भरत जातो, तो भरत. प्राणचा खालनं भरत जातो. तर तसं ते असणं गरजेचं आहे. नाहीतर मग त्याला काहीच अर्थ राहत नाही. मग कोरड्या म्हणजे तुम्ही अंगारात तेल लावून पावसात भिजा किंवा रेनकोट घालून पावसात भिजा, पावसात भिजण्याचा आनंद तुम्हाला मिळणारच नाही. असं आहे ते. मला तर तुला फक्त 2च प्रश्न विचारायचे आहेत, ज्याचे तू मला अतिशय संक्षिप्त उत्तर देणं अपेक्षित आहे संक्षिप्त. कोर्टमध्ये. आता कुठला असं तुला ड्रीम रोल तुझा वाटतो, की जो अजून तू वाट बघतोयस, आणि कुठला डिरेक्टर बरोबर तुला काम करावंसं वाटतंय आत्ताच्या घडीला? मी खरं सांगू का? ड्रीम रोल असं मला काही नाहीये. कारण जो रोल करतो मी, तो रोल ड्रीमच असतो. कारण तो रोल मी आधी केलेला नसतो. तो मी रोल आयुष्यात पहिल्यांदाच करत असतो. मग सीरियल मधला असू दे, ऍड मधला असू दे किंवा वेब सिरीज मधला असू दे, कुठलाही असू दे रोल. त्यामुळे ड्रीम रोल असं काही नसतं. मी रिअल माणसांचे रोल पण केलेले आहेत सिनेमामध्ये किंवा जी लोक रिअल नाही त्यांना रिअल ही सादर केलेलं आहे. त्यामुळे ड्रीम रोल असं नाहीये. माझं असं म्हणणं आहे, आणि दिग्दर्शक म्हणशील, दोघांचं उत्तर एकच देतो मी, की माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवा. कारण बऱ्याचदा जसं आपला आजारी पडलो, आपण डॉक्टरकडे गेलो, की डॉक्टरवरती विश्वास असेल, तर आपला आजार पण निम्म कमी होतो तिथेच बरा होतो. बरोबर. आणि उरलेलं हे औषधाने होतं. तर एक विश्वास जर असेल ना, तर तो निदान मला काम करताना कम्फर्ट झोन येतो त्यांना. त्यामुळे क्रिएटिव्हिटी चांगल्या पद्धत, आणि क्रिएटिव्हिटी विश्वासावरती अवलंबून असते. अविश्वासावरती काहीच अवलंबून नसतं खरं तर. त्यामुळे दिग्दर्शक मला कुठलाही चालेल जो सेन्सिबल डिरेक्टर आहे. आता मी कमर्शियल इतकं काम केल्यामुळे मला कळतं की ह्या माणसाला काय हवंय बाबा, या माणसाला कितपत द्यायचं, किंवा हा माणूस काढून घेतो, हा माणूस तुमच्या आतनं काढून घेतो. जो माणूस तुम्हाला पटकन फर्स्ट एक ओके म्हणतो, तो मला असं वाटतं की बरोबर आहे का नाही बरोबर आहे, म्हणजे इतक्या लवकर ओके का म्हणाला माणूस. तो जनरली तुम्हाला सिरियल मध्ये येतो, त्याच्याकडे वेळ नसतो, काही चांगलाही असेल तो. पण काही लोक असे असतात की जे तुम्हाला नाही ओके करके दे एक बार. म्हणजे मला एक माझी ऍड होती स्निकर्सची. आय थिंक रमेश कृष्णन काहीतरी मोठे डिरेक्टर आहेत ते, आणि ही इज व्हेरी पॉप्युलर फॉर द ह्युमर आणि ऍस्पेक्ट. त्याच्यामध्ये ना एक वाक्य होतं की आमच्यात भांडणं चाललीत आम्ही मंत्र्यांमध्ये, आणि मी जोडा कडून मारतो आणि दुसरा जोडा काढायला जातो, तर एक मुलगा मला बसलेला असतो, तो मला भूक लगी है. म्हणतो हा तुम्ही कैसे पता. तो म्हणजे जब भूक लगती है तब ऐसा होता है, स्निकर्स खाओ. तर त्याला ना त्या दिग्दर्शकाला एक पर्टिक्युलर टोनिंगनी वाक्य हवं होतं, की जे एक ऍक्टर म्हणून मला म्हणजे पटत नव्हतं, आणि ते त्यामुळे मला एक्झिक्यूट होत नव्हतं माझ्याकडनं. सो तो मला की नाही की भूक लगी हा तुम्ही कैसे पता, असं काहीतरी त्याचे वेगळे असं करायचं होतं. जी शेवटी मी त्यांनी सांगितलं केलं, पण त्याचे मी 11 टेक दिली. मग त्या माणसाने माझ्याकडे करून घेतलं. अशी लोक पण मला आवडतात की जे करून घेतात, जे तुमच्यातनं काढायचा प्रयत्न करतात. नाही ओके ओके ठीक आहे, हो गया बहुत अच्छा बहुत अच्छा, असं म्हणजे मी तसा माणूस नाहीये. सो असा दिग्दर्शक असायला हवा की जो माझ्यातनं काढून घेईल. ज्या रोलसाठी मला चॅलेंज, म्हणजे वजन वाढवणं, वजन कमी करणं, असं माझ्याशी कधी घडलं नाही, ते केलंही नाही मी. पण जसं आता माझा एक सिनेमा कुछ सपने अपने नावाचा एक सिनेमा माझा आलाय आता, आणि ज्याच्याबद्दल माझं बऱ्यापैकी कौतुक झालंय, कारण मी आय प्लेड रोल ऑफ अ ट्रान्सजेंडर, किन्नर, आणि तो प्रॉपर बाई होतो नंतर. पण त्यासाठी मला खूप टेन्शन होतं त्या रोलसाठी, कारण तो दिग्दर्शकाने लेखक दोघेही इतका सुंदर लिहिला होता, त्याची डिग्निटी सांभाळता आली पाहिजे. त्यामुळे असे काही रोल्स असतात की ज्याची डिग्निटी, बाकी गेलं करून आलं, अंगाला तेल लावून पावसात भिजल्यासारखं असतं. काहीतरी घेऊन येईन मी, माझ्या आयुष्यात काहीतरी फरक पडेल, काहीतरी होईल असा. त्यामुळे ड्रीम रोल असं म्हणशील तर ड्रीम रोल असं मी नाही सांगू शकत. मी 12व्या वर्षी नटसम्राटचा एकपात्री प्रयोग करायचो नाटकाचा. त्यावेळेला काय माझं अक्कल आणि काय माझी शरीर होतं. पण जो करीन तो ड्रीम रोल होईल, जो लोकांच्या लक्षात राहील, एवढं मात्र नक्की आहे. आणि दिग्दर्शक असा की जो काढून घेईल. तूही दिग्दर्शक होताच माझा 10-15 वर्षामध्ये. आपण एक फिल्म केली होती, परत एक करूया. हा. सो त्यामुळे ड्रीम रोल असं काही नाही. माझं म्हणणं आहे की माझ्यावर विश्वास ठेवा. मी एक चांगला ऍक्टर आहे, आणि हा आत्मस्तुतीचा दोष पत्करून म्हणा किंवा नाही, मला माहिती आहे, मला तेवढा अंदाज मला येतो. मला काही गोष्टी मला येत नाहीत, त्या गोष्टीच्या पुढे फंदात जात नाही. उंटाच्या
मुका नाही घेत मी. ओके. आता मला जाता-जाता एक सांग, की सगळ्या बाजूनी हे सगळं विश्व झालं, पण एका ज्याला आपण कणा असं म्हणतो, तो तुझ्या आयुष्यावरती साहित्याचा आहे. आणि मध्ये तुझा अभ्यास पण आहे, कवितांवरती तुझा अभ्यास आहे. या सगळ्यामध्ये अ, सकारात्मकता ठेवणं हे जसं तू बाबांकडनं शिकलास, तसं ते नक्कीच कवितांमधनं, कवींमधनं आणि साहित्यामधून तू शिकलेला असणार. तुझा लाडका कवी कोणता? आणि त्या लाडक्या कवीच्या तुला कुठल्या ओळी सगळ्यात जास्त भावतात? अ, लाडका कवी असे खूप आहेत. म्हणजे मला कुणाला एखादे बाबा पण आहेत हं, किंवा कुसुमाग्रज रायच आहेत, इंदिरा संत आहेत, शांताबाई शेळके आहेत, ग्रेस आहेत, आरती प्रभू आहेत. खूप कवी आहेत, की जे ज्यांचे मी कार्यक्रम केले होते. मला त्या ग्रुपमुळे मला हे कवी पुन्हा एकदा नव्यानं कळाले. पण तू आता पटकन मला जर एखादी कविताच्या 2 ओळी विचारशील, तर मला एकच आरती प्रभूंची कविताची 2 होतात, की विस्तीर्ण मी तरुकी आहे नगण्य पर्ण. विस्तीर्ण मी तळुकी आहे नगण्य पर्ण, सांगेल राख माझी गेल्यावरी जळून. वाह, वाह, वाह! माझ्या अख्ख्या आयुष्याचं हे सार आहे, हं, की मी काय आहे, काय नाही, निदान माझ्या माघारी तरी लोकांनी ओळखावं. हं. वाह! माझी राख होईल. मला असं वाटतं, की निदान यू शुड बी रिमेंबर यार. मला अनेक वर्षापूर्वी प्रश्न विचारतात, की तुम्हाला काय व्हावंसं वाटतं? मला असं वाटतं, की आय वॉन्ट टू बी रिमेंबर आफ्टर माय डेथ. हं, मेल्यानंतर अनेक लोकांना आपण लक्षात ठेवतो, जी चांगली वाईट करतात असं. पण माझं असं म्हणणं आहे, की मी मेल्यानंतर निदान लोकांनी लक्षात ठेवावं. मी हॅम्लेटसारखं असं म्हणत नाही, की तू जा तुझ्या प्रार्थनामध्ये माझ्यासाठी प्रार्थना कर वगैरे, वगैरे. असं मी म्हणत नाहीये, की मेरे लिए प्रार्थना कीजिए म्हणून. पण निदान एक अशी व्यक्ती होती, की जिने प्रयत्न केला आणि बाकी कशी असेल ती व्यक्ती, पण प्रामाणिकपणे ज्या क्षेत्रात तो आहे, त्या क्षेत्रात त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कुठलीही निगेटिव्हिटी इतरांबद्दल न करता आता मगाशी जे बोललो, ते सिस्टमबद्दल बोललो. माणसांबद्दल नाही म्हटलं मी. हं, आता सिस्टम माणसांमुळेच निर्माण होते मला माहिती आहे, पण त्यानं सगळं खराब होतं आणि त्रास होतो. हं. त्यामुळे विस्तीर्ण मी तरुकी आहे नगण्य पर्ण, सांगेल राख माझी गेल्यावरी जळून. दॅट्स इट. क्या बात है! अभय, खूप-खूप थँक्स. लक्षात घ्या, जो माणूस पोटतिडकीने बोलतो, त्याने ते भोगलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला चांगलं काहीतरी करायचं असतं. म्हणून बदल व्हावा यासाठीच तो बोलत असतो. त्यामुळे अभयच्या बोलण्याच्या पाठीमागे व्यवस्थेविषयी राग एवढाच आहे, की आपण हे सगळं बदलूया आणि काहीतरी चांगलं सगळं सत्व ज्याला आपण म्हणतो, हे सगळं जपूया आणि येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, त्यांना आपण चांगलं काहीतरी वैचारिक खाद्य खाद्य देऊया, याची ती धडपड आहे. अभिनय असो, म्हणजे अभिनयामधलं वेगवेगळे अंग असो, या सगळ्यामध्ये प्रवास केल्यानंतर त्याची जी प्रगल्भता आहे ती मोठी आहे. आणि आजच्या एपिसोड अभय, म्हणजे मी तर तुला सांगतो, की माझ्या आत्तापर्यंतच्या पॉडकास्टमधला सगळ्यात लाँगेस्ट एपिसोड आजचा झालेला आहे. पण मला खात्री आहे, की रसिकांना सुद्धा तो भावणार आहे. कारण जे बोललायस ते खरं बोललायस, सत्य बोललायस. त्यामुळे लोकांना सुद्धा ते आवडणार आहे. आणि नक्कीच यापुढे तुझं काम असंच अजून बहरेल आणि तुला तुझा प्रत्येक रोल हा ड्रीम रोल व्हावा, या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांकडनं तुला शुभेच्छा देतो. आणि आज आपण थांबूया. पुढच्या भागात भेटूया नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. थँक यू सो मच.